गुड इव्हनिंग एव्हरीवन. स्कूल इज मॉड या ॲपमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या सायन्स क्लास 10 पार्ट 1 आणि पार्ट 2 याचे काही 2 पार्ट आहेत. आपण त्याचा अभ्यास करत आहोत. सध्या आपण सायन्स पार्ट 2 मध्ये 5 चॅप्टर आपले कंप्लीट झाले आहेत. नाव 6वा चॅप्टर जो आहे तो आपण सध्या ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणून तो सध्या आपण आज पाहणार आहे. ओके. तर बघा या ठिकाणी फर्स्ट दिलेलं आहे की क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर कोणकोणते क्रायटेरिया आहे. पहिला आहे कॅरेक्टरिस्टिक्स, ज्यामध्ये प्रेझेंट और ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. काही ॲनिमल जे आहेत ते कसे युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल, ज्याच्यामध्ये एकच सेल प्रेझेंट असेल. काही ॲनिमल जे आहेत ते कसे असणारे मल्टी सेल्युलर, म्हणजे काय मल्टिपल नंबर ऑफ सेल इज प्रेझेंट किंवा मल्टी सेल्युलर आपण त्याला म्हणूयात. काहीमध्ये काय म्हणजे प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. काही प्लांट्स असतील, सम ॲनिमल्स त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. अँड मोड ऑफ न्यूट्रिशन, काहींचं जे न्यूट्रिशन आहे याच्यानुसार सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर बघा पहिल्यांदा दिले प्लांट क्लासिफिकेशन. तर प्लांट क्लासिफिकेशनमध्ये सांगायचं झालं तर बघा प्लांट क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे गोष्ट आहे त्या आहे मित्रांनो ऑर्गन्स. आता प्लांटचे कोणकोणते ऑर्गन्स, जसे की स्टेम असेल, लीफ आहे, ॲज वेल ॲज रूट आहे. दिस इज द ऑर्गन ऑफ प्लांट्स. काहीमध्ये प्रेझेंट असतील, काहीमध्ये ॲब्सेंट असतील. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय सीड. सीड म्हणजे बिया किंवा बिया पण असं म्हणलं जातं. काही प्लांटमध्ये बिया प्रेझेंट असतात, काही प्लांट्समध्ये बिया ज्या आहेत सीड्स काय असतात ॲब्सेंट असतात. काही प्लांट्समध्ये जी काय सीड आहे ते कुणाच्या आतमध्ये प्रेझेंट असतात, फ्रूटच्या आतमध्ये. काही प्लांट्समध्ये सीड जे आहे ते ओपन डोअर असतात, हे पण महत्वाचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय, काही प्लांट्समध्ये जे कोटेरेडोनस आहे ते आहे मोनोकोटेरेडोनस. मोनोकोटेरेडोनस. काही प्लांट्समध्ये काय डायकोटेरेडोनस. ओके. What is the meaning of monocotyledonous? It is a present in a single cotyledon. And what is the meaning of dicotyledonous? म्हणजे काय, it is a present in two cotyledons. So this is the very important classification in plant. Now we can start in second point, हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. बघा हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन मध्ये सांगायचं झालं तर आर्टिफिशियल जी मेथड आहे हे कोणत्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर ते बघा या ठिकाणी अरिस्टोटल, ज्यांना बायोलॉजी जनक असं म्हणलं जातं. पुढे बघा मेयो या सायंटिस्टने नेचर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कोणत्या बेसवर सांगितले, बॉडी ऑर्गनायझेशन आहे, टाईप ऑफ सेल, क्रोमोझोम, बायोकेमिकल प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या बेसिसवर नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर बघा कार्ल विज या सायंटिस्टने काय सांगितले, प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. जे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये नोटोकॉर्ड म्हणजे कॉर्डेटामध्ये प्रेझेंट असतात. नोटोकॉर्ड्स कशामध्ये प्रेझेंट असतात, कॉर्डेटामध्ये. ओके. त्याच्या बेसवर त्यांनी बघा जी काही इव्हॉल्युशनरी थिअरी आहे या ठिकाणी काय त्यांनी सांगितलेली आहे. पुढे बघा इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशनचं बेनिफिट म्हणजे फायदे काय आहेत या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा काय फायदा आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर पहिला जो काय फायदा आहे तो आहे बघा आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीसीज किंवा आयडेंटिफिकेशनसाठी महत्वाचा आहे. कशासाठी, आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. याच्यासाठी ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. दुसरं आहे या ठिकाणी ॲनिमलचं जे काही इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आपण ज्याला म्हणूयात. ओके. त्यासाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे करणं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. थर्ड आहे ॲडॅप्टेशन. त्यांचं जे काही लहानमान असेल, त्यांचं जे काही ते कुठे राहतात वगैरे त्याच्यासाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन काय महत्वाचं आहे. चौथा आहे त्याचं नेचर असेल,
हॅबिट अँड हॅबिटॅट. ओके, एखादं ॲनिमल असते त्याचं नेचर असतील, त्याचं हॅबिटॅट काय याच्यानुसार सुद्धा याच्यासाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे ते काय मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर का पहिला पॉईंट दिलाय बा, प्लेसिंग द ॲनिमल इज प्रॉपर क्लासिफाईड ग्रुप दे स्टडिंग बिकम कॉन्व्हिनियंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड आहे बाय स्टडिंग फ्यू ॲनिमल फ्रॉम इच ग्रुप अंडरस्टँडिंग द एंटायर ग्रुप बिकम इझी, हे पण महत्वाचं आहे. थर्ड वन काय म्हटलं बघा, ॲनिमल क्लासिफाईड लीड टू बेटर अंडरस्टँडिंग ऑफ ॲनिमल इव्हॉल्युशन. बघा ॲनिमलचं इव्हॉल्युशन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे बघा काय म्हणले, आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनिमल, म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन काय महत्वाचं आहे. द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज बेटर अंडरस्टूड. मग त्याचं काय जे काही रिलेशनशिप आहे त्याच्यासाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन काय महत्वाचं आहे. ॲज वेल ॲज हॅबिटॅट आहे त्यासाठी महत्वाचं आहे. ॲज वेल ॲज ॲडॅप्टेशन त्यासाठी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे ते काय या ठिकाणी महत्वाचं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे बघा या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट दिली आहे ते म्हणजे डिफरन्स जो आहे या ठिकाणी आपल्या ठिकाणी डिफरन्स सांगायचा झाला तर बघा डिफरन्स मध्ये सांगायचं काय या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर डिफरन्स सांगायचा झाला तर बघा पहिला जो डिफरन्स आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट कोऑर्डिनेट्स, आणि सेकंड आहे पहिला पॉईंट जो असेल कोऑर्डिनेट्स मध्ये तो आहे बघा या ठिकाणी फॅरेंजर गिल स्लिट, याच्यामध्ये काय असतात प्रेझेंट. आता फॅरेंजर गिल स्लिट म्हणजे काय तर आपण मराठी म्हणतो तर कल्ले म्हणतो. फॉर एक्झाम्पल याचं फिश एक्झाम्पल आहे. माशाच्या तुम्ही जर फ्रंट साईडला म्हणजे पुढे जर पाहिलं माशाच्या तर त्याच्या पुढे लाल कलरचे जे काही कल्ले असतात ज्यातून ते रेस्पिरेशन करतात. काय करतात ते त्यातून रेस्पिरेशन करतात. हे जे काही रेस्पिरेशन केलं जातं ओके ते कशातून करतात गिल स्लिट. ओके, जे कोऑर्डिनेट्स मध्ये काय असतात प्रेझेंट असतात, बट नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये काय असतात हे या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं ॲब्सेंट. परंतु नॉन कोऑर्डिनेट मध्ये या ठिकाणी काय असतात ते ॲब्सेंट असतात, हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं बघा या ठिकाणी कोऑर्डिनेट्स मध्ये हा जो काही नोतो कोड आहे काय असतो या ठिकाणी प्रेझेंट, जो आपल्या बॅक साईड असतो. हा जो नोतो कोड आहे ज्याला आपण बॅकबोन असं म्हणलं तरी चालेल एक प्रकारचं, जे या ठिकाणी कोऑर्डिनेट काय असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात. परंतु नॉन कोऑर्डिनेट मध्ये हा जो काही नोतो कोड आहे तो काय असतो या ठिकाणी ॲब्सेंट असतो. हा जो नोतो कोड असतो तो काय असतो या ठिकाणी ॲब्सेंट असतो. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगायची झाली बघा महत्वाचं थोडंसं डिफरन्शिव्ह कसं आपण या ठिकाणी सांगायचं झालं बघा कोऑर्डिनेट मध्ये जो काही न कोड आहे बघा, जो काही नर्व कॉर्ड म्हणजे नर्व कॉर्ड इथे अटॅच टू द नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन, हे कोणाला अटॅच असतो हा नर्व कॉर्ड. हा जो नर्व कॉर्ड आहे हा कोणाला अटॅच असतो या ठिकाणी ब्रेनला तो अटॅच असतो. मग कॉर्डेट मध्ये हा जो काही नर्व कॉर्ड असतो तो कोणत्या साईडला असतो या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे. ते आहे डॉर्सल साईडला. कुठे असतो डॉर्सल साईडला. बट नॉन कॉर्डेट मध्ये हा जो नर्व कॉर्ड आहे तो कोणत्या साईडला आहे या ठिकाणी वेंट्रल साईडला. कुठे आहे या ठिकाणी वेंट्रल साईडला काय असतो प्रेझेंट असतो, हे समजणं गरजेचं आहे. आता कोऑर्डिनेट मध्ये हे जे काय हर्ट आहे आपलं, हे जे काय हर्ट आहे कोऑर्डिनेट मध्ये तर ते कोणत्या साईडला असतं या ठिकाणी वेंट्रल. कोणत्या साईडला असतं या ठिकाणी वेंट्रल म्हणजे पुढच्या साईडला असतं. कोणत्या साईडला असतं या ठिकाणी पुढच्या साईडला असतं. परंतु या ठिकाणी नॉन कोऑर्डिनेट मध्ये जर सांगायचं झालं तर हर्ट जे आहे ते कोणत्या साईडला या ठिकाणी डॉटच्या साईडला आहे. कोणत्या साईडला या ठिकाणी डॉटच्या साईडला आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा नॉन कोऑर्डिनेट मध्ये हा जो काही नोतो कॉर्ड आहे या ठिकाणी ॲब्सेंट आहे, परंतु या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. नॉन कोऑर्डिनेट मध्ये फॅरेंजर गिल जे आहे ते ॲब्सेंट आहे, या ठिकाणी फॅरेंजर गिल काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की न कॉर्ड जो आहे या ठिकाणी काय या साईडला वेंट्रल साईडला आहे, परंतु कोऑर्डिनेट मध्ये न कॉर्ड जो आहे तो कोणत्या साईडला आहे डॉटच्या साईडला आहे, हे महत्वाचं आहे. लास्ट हे जे काय हर्ट आहे नॉन कोऑर्डिनेट मध्ये कोणत्या साईडला असतं डॉटच्या साईडला असतं. परंतु हर्ट जे आहे आपल्या बॉडीमध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर जे काय हर्ट आहे ते कोणत्या साईडला आपल्या बॉडीमध्ये वेंट्रल साईडला आहे, हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर दिस पार्ट इज द गिल स्लिट, ज्याला आपण मराठी म्हणणं
कल्ले असं म्हणतो. काय म्हणतो? कल्ले असं त्याला आपण म्हणतो. ओके. फिन्स म्हणजे या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कशासाठी? स्विमिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे समजणे या ठिकाणी गरजेचं आहे. ओके. बघा हा जो न कॉर्ड आहे, जो ब्रेनला या ठिकाणी आतच असतो, तो बघा या ठिकाणी कुठे असतो? तुम्ही बघू शकता कोऑर्डिनेटमध्ये. तो कोणत्या साइडला असतो? या ठिकाणी तो डॉट साइडला. कोणत्या साइडला असतो? डॉटच्या साइडला प्रेझेंट असतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, या ठिकाणी सांगायचं झालं, तर बघा कोऑर्डिनेट हॅज 3 सब फायलम. बघा पहिला आहे युरो कोऑर्डिनेटा, सेपरेट कोऑर्डिनेटा आणि थर्ड आहे व्हर्टिब्रेटा आणि सब फायलम व्हर्टिब्रेटा. असे बघा टाइप पडलेलं आपले 5 टाइप्स आपल्याला पाहायला भेटतात. पहिला आहे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, एम्फिबिया, रेप्टाइड्स, एव्स आणि मॅमर्स. या ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅप जे आहे या ठिकाणी पाहायला भेटतात. जसं की फॉर एक्झाम्पल पायसेसमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर फिश बघायला भेटतं. एम्फिबियामध्ये आपल्याला फ्रॉग बघायला भेटतो. रेप्टाइड्समध्ये सांगायचं झालं तर स्नेक वगैरे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. एव्समध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी काय पाहायला भेटतं? बर्ड्स. काय पाहायला भेटतं? बर्ड्स. आणि मॅमर्समध्ये जे काही मॅमरी ॲनिमल्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं गुड एक्झाम्पल आहे ह्युमन. या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे एक्झाम्पल आपल्याला या पायसेस असतील, एम्फिबियास, रेप्टाइड्स, एव्स आणि मॅमरीमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतात. ओके. आता बघा या ठिकाणी पहिला पॉईंट बघायचा आहे न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट दिला बघा या ठिकाणी क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पहिला आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. काय म्हणले पहिल्यांदा या ठिकाणी? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. जर या ठिकाणी ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सांगायचं झालं तर बघा कोणताही ॲनिमल बॉडी किंवा कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो कसा तयार होतो, हाऊ टू फॉर्मेशन ऑफ एनी लिव्हिंग बॉडी किंवा एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा तयार होतो, तर साहजिक आपल्या सर्वांना माहिती आहे की तो कोणत्या ऑर्गॅनिझम कशापासून तयार होणार आहे? सेलपासून. कशापासून तयार होणार या ठिकाणी? सेलपासून तो तयार होणार आहे. या ठिकाणी मल्टिपल नंबर ऑफ सेल एकत्र आल्यानंतर म्हणजे ग्रुप ऑफ सेल एकत्र आल्यानंतर इज कॉल्ड एज टिश्यू. ग्रुप बघा व्हॉट मीन ऑफ टिश्यू? ग्रुप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज टिश्यू. सिंपल डेफिनेशन सांगायचं तर काय बघा अनेक सेल एकत्र आल्यानंतर काय तयार होणार? या ठिकाणी टिश्यू तयार होणार आहे. पुढे काय म्हणलं या ठिकाणी बघा अनेक टिश्यू या ठिकाणी एकत्र आल्यानंतर म्हणजे नंबर ऑफ टिश्यू, जसे की आपल्या बॉडीमध्ये 4 प्रकारचे टिश्यू बघायला भेटतात. इपिथेलियल टिश्यू असेल, त्यानंतर नर्वस टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. अशा प्रकारचे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये बघायला भेटतात. असे टिश्यू एकत्र आल्यानंतर काय तयार होणार या ठिकाणी? ऑर्गन. काय तयार होणार या ठिकाणी? ऑर्गन तयार होणार आहे. काय तयार होणार या ठिकाणी? ऑर्गन तयार होणार आहे. अनेक ऑर्गन एकत्र आल्यानंतर मल्टिपल नंबर ऑफ ऑर्गन एकत्र आल्यानंतर काय तयार होणार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं? सिस्टीम. काय तयार व्हायला बघायला भेटते? सिस्टीम तयार झाली आपल्याला पाहायला भेटते. आणि अनेक सिस्टीम जेव्हा एकत्र येतात, जेव्हा अनेक सिस्टीम एकत्र येतात तेव्हा काय तयार झालं बघायला भेटतं आपल्याला? एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे बॉडी जी आहे आपल्याला ॲनिमल लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल किंवा प्लांट ऑर्गॅनिझम असेल, ओके, ते आपल्याला या ठिकाणी काय होतं? तयार झालं पाहायला भेटतं. हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्यासाठी एखादा एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात या ठिकाणी सिस्टीम प्रेझेंट आहे. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्स्क्रिटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, अशा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. मग हे सिस्टीम कसे तयार झाले असतील? जेव्हा मल्टिपल नंबर ऑफ ऑर्गन काय झाले असतील? एकत्र आले असतील तेव्हा एखादी सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला भेटते. मग आता उदाहरण सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल बघा आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो. त्या बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा एक आपण एक्झाम्पल बघूयात. बघा सगळ्यांना माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कॉम्प्लेक्स फूड मटेरियल जे आहे ते ब्रेकडाऊन होतं आणि कॉम्प्लेक्स फूड मटेरियल ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सिंपल वन म्हणजे लहान लहान कणांमध्ये झाल्यानंतर फायनली त्याच्यापासून आपल्याला एटीपी म्हणजेच काय एनर्जी आपल्याला पाहायला भेटते. हे सगळं कोणत्या सिस्टीममध्ये येतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे, विटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. आता ऍक्च्युअली आपल्या याच्यामध्ये बघायचं काय आहे या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये? बघा ही सिस्टीम कशी तयार झाली असेल? जेव्हा काय एकत्र आलं असते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स जे आहे ते एकत्र आले असतील तेव्हा या ठिकाणी काय डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झाले असते. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं बघा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणत्या ऑर्गन बघा माउथ असेल, साहजिक माउथ असेल. 2 नंबर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी फॅरेंक्स आहे, त्यानंतर आहे इसोफेगस, त्यानंतर आहे स्टमक आहे,
त्यानंतर बघा या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि लास्ट वन ॲनस. तर हे जे आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 बघा असे 7 प्रकारचे ऑर्गन एकत्र आल्यानंतर जसं की माउथ, फॅरेंक्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड लास्ट वन बाय ॲनस, हे सगळे ऑर्गन एकत्र आल्यानंतर आपण बघू शकतो कोणती सिस्टीम तयार झाली या ठिकाणी, डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली आहे. आणि हे जे ऑर्गन आहे हे कशापासून तयार झाले असते या ठिकाणी, टिश्यू पासून. जे काही टिश्यू असतील ते कशापासून तयार झाले असते या ठिकाणी, सेल पासून तयार झाले असते. आणि या सगळ्या गोष्टीमधून एक कन्क्लुजन सांगायचं झालं तर आपल्याला काय तयार झालं पाहायला भेटते, जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ओके, जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तयार झालेला पाहायला भेटतो. हे कन्सेप्ट कशामध्ये त्या ठिकाणी ग्रेड ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये आपण ते पाहायला भेटते. मग या ठिकाणी सांगायचं झालं बघा, पहिल्यांदा या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला पहिला पॉईंट सरळ सरळ दिला आहे त्या बघा, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड आहे सेल टिश्यू, सेल आणि टिश्यू एकत्र आल्यानंतर. नेक्स्ट आहे टिश्यू आणि ऑर्गन एकत्र आल्यानंतर. अशी होत आहे ऑर्गन आणि सिस्टीम हे सगळे एकत्र आल्यानंतर आपण त्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲनिमल आहे ते तयार झालेलं बघायला बघू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, सेल्युलर ऑर्गनायझेशन मध्ये मेनी सेल आर प्रेझेंट बट टिश्यू आर नॉट फॉर्म. फक्त ओनली वन या ठिकाणी काय प्रेझेंट असणार या ठिकाणी, सेल प्रेझेंट असणार आहे परंतु टिश्यू या ठिकाणी प्रेझेंट नसणारे. याचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा पोडीफेरा, फायरम पोडीफेरा म्हणून. सेकंड या ठिकाणी सांगायचं बघा, या ठिकाणी सेल एकत्र आलेत ॲज वेल एज टिश्यू सुद्धा एकत्र आलेत. बघा, सेल परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन फ्रॉम द टिश्यू, म्हणजे अनेक सेल एकत्र आल्यानंतर काय तयार होणार या ठिकाणी, टिश्यू. बघा, ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज टिश्यू. टिश्यू परफॉर्म ऑल बॉडी फंक्शन. याचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा निरारिया. काय एक्झाम्पल आहे याचं, निरारिया या ठिकाणी एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी जर सांगायचं झालं तर टिश्यू एकत्र आलं म्हणजे अनेक मल्टिपल नंबर ऑफ टिश्यू एकत्र आल्यानंतर काय तयार होणार आहे या ठिकाणी, ऑर्गन तयार होणार. काय तयार होणार या ठिकाणी, ऑर्गन या ठिकाणी तयार होणार आहे. काय म्हणलं या ठिकाणी, टिश्यू आर ऑर्गनाइज टू फॉर्म सम ऑर्गन. बघा, अनेक टिश्यू एकत्र आल्यानंतर काय तयार होणार या ठिकाणी, ऑर्गन तयार होणार आहे. बट कम्प्लीट ऑर्गन सिस्टम आर नॉट फॉर्म. परंतु या ठिकाणी सिस्टीम या ठिकाणी तयार झालेला आहे का, नाही. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा फॅटवर्म्स. काय एक्झाम्पल आहे या ठिकाणी, फॅटवर्म जे आहे ते याचं काही चांगलं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं. नेक्स्ट काय म्हणलं या ठिकाणी बघा, लास्ट ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सांगायचं झालं तर मल्टिपल नंबर, आताच आपण पाहिलं की अनेक ऑर्गन एकत्र आल्यानंतर काय तयार होणार या ठिकाणी, सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी तयार झालं आपल्याला पाहायला भेटते. जसं की डिफरंट ऑर्गन फॉर्म ऑर्गन सिस्टीम टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इन द बॉडी. आता जसं की बघा या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कॉम्प्रेस फूड आहे, या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सांगायचं झालं तर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड म्हणजे गॅसेस एक्सचेंज होणार आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड जे आहे ते पंपिंग होणार आहे. एस्केटरी सिस्टीम मध्ये नायट्रोजनस वेस्ट मटेरियल जे आहे ते रिमूव्ह होणार आहे. नर्वस सिस्टीम मध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशन ऑफ ब्रेन ते या ठिकाणी सगळं करणार आहे. म्हणजे प्रत्येक सिस्टीमचं काय वर्किंग वेगवेगळं आपल्याला पाहायला भेटतं. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा ह्युमन. काय एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला ह्युमन या ठिकाणी याचं एक्झाम्पल पाहायला भेटतं. दुसरं आहे बघा या ठिकाणी बॉडी सिमेट्री. काय या ठिकाणी बघा बॉडी सिमेट्री. तर बॉडी सिमेट्री जे आहे याचे बघा 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात या ठिकाणी, 3. पहिला असिमेट्रिकल बॉडी. काय म्हणलं या ठिकाणी, असिमेट्रिकल बॉडी. दुसरा आहे रॅडियल सिमेट्री आणि थर्ड आहे बायलॅटरल सिमेट्री. बघा असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नो इमॅजिनरी ऍक्सिस, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपला सेंटर पॉईंट बघायला भेटत नाही. कोणत्याही प्रकारचा आपल्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सेंटर पॉईंट बघायला भेटत नाही, किंवा तो जो काही ऑर्गॅनिझम असेल त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा शेप किंवा साईज नसते त्याला. आणि याच्यामुळे काय होतं की त्याच्यातून ते जो काही ऑर्गॅनिझम असेल त्याचं 2 नो इक्वल हार्विस. हार्विस म्हणजे भाग, तुकडे आपण असं म्हणलं तरी चालेल. ओके, तर 2 भागामध्ये त्याचं डिव्हायडेशन होत नाही. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे ते बघा अमिबा. कारण अमिबा जो आहे याला कोणत्या प्रकारचा शेप वगैरे साईज नसतं. ओके, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं त्याचं डिव्हायडेशन होऊ शकतं का, नाही होऊ शकत. पॅरामिशम सेम, त्या कोणत्याही प्रकारचा शेप वगैरे आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे ते सांगितलं का, इन केस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ द बॉडी. बघा, आणि थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हार्विस. 2 भागामध्ये याचं डिव्हायडेशन होऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं आहे. आता दुसरे एक आपल्याला पाहायचे या ठिकाणी ते म्हणजे बघा या ठिकाणी बघा
रॅडियल सिमेट्री म्हणजे काय? बघा याच्यामध्ये काय होतं की ही जी काय सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिस आहे, बॉडी जी काही डिवाइड होणार आहे तिकडून होणार आहे ठिकाणी सेंट्रल जी काय इमॅजिनरी ऍक्सिस आहे तिथून बॉडी काय होणार आहे ठिकाणी डिवाइड होणार आहे आणि बॉडी डिवाइड झाल्यानंतर ना याच्यातून बघा टू इक्वल पार्ट किंवा टू इक्वल हलवी आपण त्याला म्हणतो ते काय होणार आहे तयार होणार आहे. बघा काय म्हणले इन दिस टाइप ऑफ बॉडी इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ऍक्सिस, म्हणजे बघा सेंट्रल ऍक्सिस म्हणणं जर बॉडी डिवाइड केल्यानंतर पण काय म्हणले बट एनी प्लेन ऑफ द बॉडी म्हणजे कोणत्याही ठिकाणाहून इट गिव्स टू इक्वल हलवीस, दोन भाग आपल्याला तयार झाले या ठिकाणी बघायला भेटतं. आणि या रॅडियल सिमेट्रीचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा या ठिकाणी स्टारफिश. काय एक्झाम्पल या ठिकाणी स्टारफिश. तुम्ही या ठिकाणी स्टारफिशचं सांगायचं झालं तर बघा तो असे असे डायग्राम असते स्टारफिशची, असे 5 आर्म असतात. ओके, बॉडी इथूनही डिवाइड झाल्यानंतर दोन भागामध्ये हा झाला याचा सेंट्रल पॉईंट, म्हणजे बॉडी इथून जे डिवाइड झाले दोन भागामध्ये डिवाइडेशन होऊ शकतं. इथून 1 आणि 2 भागामध्ये याची बॉडी डिवाइड होऊ शकते. इथून आपण कट केला तर 2 भागामध्ये याची बॉडी डिवाइड होऊ शकते. म्हणून शब्द वापरलाय. का वापरले बघा इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू द सेंटर बट एनी प्लेन ऑफ द बॉडी, कोणत्याही ठिकाणावर म्हणजे तुम्ही इथून कट करा या ठिकाणावर कट करा किंवा असंही कट करा, कट केल्यानंतर 2 भागामध्ये काय होऊ शकते याची बॉडी डिवाइड होऊ शकते. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे त्या बघा या ठिकाणी स्टारफिश. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिले. काय एक्झाम्पल या ठिकाणी स्टारफिश. ओके, नेक्स्ट आपल्याला बघा या ठिकाणी सांगायचं झालं बघा नेक्स्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर आहे बघा बायलॅटरल सिमेट्री. काय या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री. आणि बायलॅटरल सिमेट्रीचं याचं गुड एक्झाम्पल आहे ते बघा ह्युमन. बघा या ठिकाणी इन दिस टाइप ऑफ बॉडी देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ बॉडी. बघा एक आणि एकच इमॅजिनरी ऍक्सिस या ठिकाणी काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. आणि याच्यातून बॉडी काय होणार आहे दोन इक्वल पार्ट मध्ये काय होणार आहे बॉडी डिवाइड होणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल ह्युमन मध्ये आपण जर एकच इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे हे आपण जर कट केला तर बघा एक दोन इकडे जाऊ शकतो, एक दोन इकडे जाऊ शकतो, एक कान इकडे जाऊ शकतो, एक कान काय असतो इकडे जाऊ शकतो. म्हणजेच काय या ठिकाणी दोन पार्ट मध्ये काय होऊ शकतो बॉडी डिवाइड होऊ शकते. बट या ठिकाणी शब्द काय सांगितलाय ओनली वन सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ द बॉडी, म्हणजे एक आणि एकच इमॅजिनरी ऍक्सिस या ठिकाणी काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. आणि याच्यापासून 2 पार्ट मध्ये काय होणार बॉडी या ठिकाणी डिवाइड होणार आहे. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे ते बघा ह्युमन. याचं गुड एक्झाम्पल आहे काय या ठिकाणी ह्युमन असणार आहे. बघा ही जी बॉडी आहे आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी हिथून ही बॉडी हिथून डिवाइड होणार नाही. ह्याची बॉडी डिवाइड कसं होणार आहे कारण हा जो इंटरनल पार्ट आहे हिथून बॉडी काय होणार आहे याची डिवाइड होणार. असं मधून बॉडी म्हणजे आपण जे काय ह्युमनची बॉडी हिथून काय डिवाइड होऊ शकते का नाही होऊ शकत, ते अशी डिवाइड होणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी काय सांगितलं या ठिकाणी इन दिस टाइप ऑफ बॉडी देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हलवीस. आणि याचं गुड एक्झाम्पल आहे ते बघा ह्युमन. काय एक्झाम्पल या ठिकाणी ह्युमन जे आहे या ठिकाणी आपल्याला याचं एक्झाम्पल पाहायला भेटतं. ओके, नेक्स्ट आहे बघा जर्म लेयर. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी जर्म लेयर. तर ही जी काही जर्म लेयर आहे बघा इनिशियल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जेव्हा होत असतं आपल्या बॉडीमध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट तेव्हा ही जी काही जर्म लेयर जे आहेत आपल्या बॉडीमध्ये काय होत असतात या ठिकाणी तयार होत असतात. बघा ही जी काही जर्म लेयर याचे 3 प्रकार पडतात. बघा 2 प्रकार पडतात. पहिला आहे बघा डिप्लोब्लास्टिक आणि थर्ड आहे या ठिकाणी बघा तर व्हॉट इज द डिप्लो किंवा डाय या शब्दाचं मिनिंग आहे 2 आणि ब्लास्टिक याचं मिनिंग आहे लेयर किंवा कोवरिंग. पुढे ट्राय या शब्दाचं मिनिंग आहे 3 आणि ब्लास्टिक या शब्दाचं मिनिंग आहे लेयर किंवा कोवरिंग. म्हणजे डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय की या ठिकाणी 2 प्रकारचे लेयर याच्यामध्ये काय असणार आहे या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आणि डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय या ठिकाणी याच्यामध्ये 3 प्रकारचे जे काही लेयर आहेत याच्यामध्ये काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. पण कोणत्या प्रकारचे 2 लेयर याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे तर बघा डिप्लोब्लास्टिक मध्ये पहिली जी काही लेयर आहे ती कोणती असणार या ठिकाणी एक्टोडर्म आणि दुसरी आहे या ठिकाणी ते आहे
एंडोडर्म. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्टोडर्म? एक्टोडर्म म्हणजे काय? आउटर. डर्म म्हणजे कवरिंग. डर्म म्हणजे काय? ठिकाणी कवरिंग. बघा एक्टो म्हणजे काय? या ठिकाणी आउटर एरिया ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आणि एंडो म्हणजे काय? एंडो म्हणजे काय? ठिकाणी इनर कवरिंग. बघा एंडो म्हणजे काय? ठिकाणी इनर कवरिंग याच्यामध्ये काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. बट डिप्लोप्लास्टिक मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे काय? की जो काय मेसोडर्म आहे काय असतो याच्यामध्ये? ऍब्सेंट. जो काय मेसोडर्म जो आहे याच्यामध्ये काय असतो? या ठिकाणी ऍब्सेंट असतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मेसोडर्म म्हणजे कोणती लेयर या ठिकाणी सांगायचं झालं त्याची काय मधली लेयर आहे मिडल ठीक असते त्याच्यामध्ये ऍब्सेंट असते. आता याच्यामध्ये बघा टिप्लो म्हणजे तिन्ही लेयरचे आहे याच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे कोणकोणती? पहिलीची आहे एक्टोडर्म म्हणजे आउटर लेयरचे आहे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. दुसऱ्या या ठिकाणी मेसोडर्म म्हणजे मिरर जे काही लेयर आहे मधली जी काही लेयर आहे याच्यामध्ये काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे थर्ड जे काही लेयर आहे त्या बघा या ठिकाणी एंडोडर्म म्हणजे जी काय इनर लेयर जे आहे याच्यामध्ये काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. जी काय इनर लेयर आहे याच्यामध्ये काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे एक्टोडर्म म्हणजे आउटर लेयर, मेसोडर्म म्हणजे मिडल लेयर ॲज वेल ॲज एंडोडर्म म्हणजे कोणती लेयर? इनर लेयर. या तिन्हीच्या तीन लेयर जे काय प्रेझेंट असतील तर दिस इज कॉल्ड एज डिप्लोप्लास्टिक. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? डिप्लोप्लास्टिक असं म्हणलं जातं. आणि डिप्लोप्लास्टिक म्हणजे काय? ओनली वन टू लेयर्स आर प्रेझेंट इन विच फर्स्ट वन एक्टोडर्म and second thing endoderms are present but mesoderms are absent. बघा तर ह्या ठिकाणी ते कन्सेप्ट ठिकाणी सांगितले आहे. थर्ड आहे बघा या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा एक पाण्याची बॉटल आहे. ओके तर बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? या ठिकाणी बघा ही जी काय लेयर आहे ही जी लेयर जी आहे दिस इज कॉल्ड एज बॉडी वॉल. ही काय एक प्रकारची वाढ आहे. ही काय एक प्रकारची वाढ आहे. आणि हा जो मधला स्पेस दिसतोय हा जो मधला स्पेस दिसतोय दिस इज कॉल्ड एज बॉडी कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? बॉडी कॅव्हिटी. हे कोणामध्ये पण असते? शक्यतो मेसोडर्म मध्ये. कुठे पण असते? मेसोडर्म. ही जी बघा इंटरनल जी आपल्या बॉडीमध्ये काय इंटरनल ऑर्गन आहेत इंटरनल ऑर्गन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. बघा ह्याची काय बॉडी वाढ आहे म्हणजे ह्याची काय वाढ आहे आणि ह्याच्या आतमध्ये जो काय स्पेस आहे ह्याच्या आतमध्ये जो काय स्पेस प्रेझेंट असेल तर दिस इज कॉल्ड एज बॉडी कॅव्हिटी. आपण तर असं म्हणलं तरी चालेल. आता उदाहरण सांगायचं झालं बघा बॉडी कॅव्हिटीसाठी जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल बघा आपल्या बॉडीमध्ये असते डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सांगायचं झालं तर बघा माउथ पासून ॲनस ज्याला एक शब्द आहे ॲलिमेट्रिक कॅनल. बघा बघा माउथ पासून ॲनस पर्यंत एक ट्यूब आहे. माउथ पासून ॲनस पर्यंत काय असणार आहे या ठिकाणी? ट्यूब असणार आहे. बघा म्हणजे सांगायचं झालं तर बघा हे एक ट्यूब आहे. ओके हा जो पार्ट आहे हा सगळा ओके हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज बॉडी वॉल. हे काय असणार आहे या ठिकाणी? बॉडीचे काय असणार आहे? वॉल असणार आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जे काय फूड वगैरे जे आहे फूड असेल वॉटर असेल ते काय होणार आहे? पॅसेज होणार आहे, पास होणार आहे. फूड असेल वॉटर जे काय होणार आहे यातून पास होणार आहे. हा जो काय स्पेस दिसतोय दिस स्पेस इज कॉल्ड एज कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? कॅव्हिटी. हा जो आतमधला भाग आहे दिस इज कॉल्ड एज इंटरनल ऑर्गन. हा कोणता ऑर्गन आहे या ठिकाणी? इंटरनल ऑर्गन. बघा हा जो पार्ट आहे दिस इज द बॉडी वॉल. हा जो आतमधला स्पेस दिसतो ज्यातून फूड वगैरे वॉटर पास होणार आहे तर आपण काय म्हणतो? कॅव्हिटी. आपण त्याला म्हणतो या ठिकाणी कॅव्हिटी म्हणलं जातं. म्हणजे माउथ पासून ॲनस पर्यंत जे काही ट्यूब असेल आणि त्याच्या आतमध्ये जो काही स्पेस प्रेझेंट असेल तर दिस इज कॉल्ड एज कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? कॅव्हिटी असं म्हणलं जातं. या ठिकाणी सांगायचं झालं बघा या ठिकाणी सांगायचं झालं बघा यूज सेलेमेंट म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ यूज सेलेमेंट? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यूज सेलेमेंट म्हणजे काय? तर बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इज कॉल्ड एज यूज सेलेमेंट. बघा यूज सेलेमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं काय? बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. आणि असिलेमेंट म्हणजे काय? या ठिकाणी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. त्याला आपण काय म्हणतो सोप्या भाषेत?
असिलोमेट असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी यूज सिलोमेट जे आहे याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा याचं एक्झाम्पल दिले ॲनेलिडा. काय एक्झाम्पल दिले या ठिकाणी ॲनेलिडा. असिलोमेट जे आहे याचं एक्झाम्पल बघा काय दिले फ्लोरीफेरा निडारिया ॲज वेल एज प्लॅटीहेल्मिंथिस हे सर्व याचे काय त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा नेक्स्ट काय बघा या ठिकाणी सिडोमेट म्हणजे काय या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. बघा ह्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे का? नाही. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट but it is not well developed. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट वेल डेव्हलप. पण ती डेव्हलप झालेली आहे का? नाही. तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी सिडोसिलोमेट असं म्हणलं जातं. बघा बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट वेल डेव्हलप इज कॉल्ड एज सिडोसिलोमेट. आणि याचं एक्झाम्पल आहे बघा अस्केलमेंटिस. काय एक्झाम्पल या ठिकाणी अस्केलमेंटिस जे आहे याचं आपल्याला हे जे आहे आपल्याला याचं एक्झाम्पल पाहायला भेटतं. युसिलोमेट म्हणजे काय या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. असिलोमेट म्हणजे काय बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. सिडोसिलोमेट म्हणजे काय बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट वेल डेव्हलप इज कॉल्ड एज सिडोसिलोमेट असं त्याला म्हणलं जातं. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी सेगमेंटेशन. काय या ठिकाणी बघा सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे काय इट इज स्मॉल. बघा व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेगमेंटेशन? इट इज स्मॉल अँड सिमिलर युनिट. बघा इट इज अ स्मॉल अँड सिमिलर युनिट इज प्रेझेंट इज कॉल्ड एज सेगमेंटेशन. याचं जर गुड एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा याचं गुड एक्झाम्पल आहे ते बघा अर्थवर्म म्हणजे ॲनेलिडा जे आहे हे याचं काय एकदम चांगलं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं. बघा ज्याच्यामध्ये सेगमेंट जे आहेत काय असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात. काय असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा आपण हे झाले ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बद्दल आपण पाहिलं. बघा या चॅप्टरमध्ये अजून बरेच असे कन्सेप्ट आहेत जे आपण आता पाहणार आहे की ज्याच्यामध्ये असे बरेच कन्सेप्ट जे आहेत ते रिपीट म्हणजे प्रत्येक फाईलमध्ये ते कन्सेप्ट जे आहेत ते रिपीट येणार आहेत आणि ते आपण आता पाहिल्यानंतर जेणेकरून आपण पुढच्या जे काही फायले मिळते आपले फास्ट कंप्लीट होतील ॲज वेल ॲज ती कन्सेप्ट आता कंप्लीट केल्यानंतर पुढच्या वेळेस डबल आपल्याला सांगण्याची वेळ येणार नाही. याच्यासाठी आपण जे आता बरेच कन्सेप्ट जे आता आपण ते पाहणार आहे आणि आता पण आपण जे काही कन्सेप्ट पाहिलेत ते आपल्याला पुढच्या फाईलमध्ये रिपीट येणार आहेत जेणेकरून आपल्याला पुन्हा डबल अभ्यास सांगायची गरज लागणार नाही. आता जसं की बघा सांगायचं झालं तर पहिलं बघा आपण बघूयात काय बघा एक्टोपॅरासाइट आणि सेकंड आहे एंडोपॅरासाइट. बघा एक्टोपॅरासाइट बघा एक्टो याचं मिनिंग होतं आउटर आणि एंडो याचं मिनिंग होतं इनर. बघा एक्टो याचं मिनिंग होतं आउटर आणि एंडो याचं मिनिंग होतं इनर. तर एक्टोपॅरासाइट म्हणजे काय द पॅरासाइट्स आर प्रेझेंट in outer surface of host is called as ectoparasite. is called as ectoparasite. बघा असे पॅरासाइट जे होस्टच्या कुठे प्रेझेंट असणार आहे आउटर सरफेसला म्हणजे त्याच्या स्किनवर हेअरमध्ये काय आपण एकदा म्हणू शकतो स्किन असेल किंवा हेअरमध्ये जे काय प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो एक्टोपॅरासाइट. काय म्हणतो त्याला एक्टोपॅरासाइट. याचं गुड एक्झाम्पल सांगायचं तर बघा कुत्रे वगैरे जे असतात त्यांच्या अंगावर बघा छोटे छोटे किडे आपल्याला ते पाहायला भेटतात. तर ते जे काही किडे असतील जे ब्लड सक करतात ओके त्याला आपण काय म्हणतो एक्टोपॅरासाइट असं म्हणलं जातं. काय म्हणतात किंवा तुम्ही जर गाया म्हशी वगैरे किंवा शेळ्या मेंढ्या जे पाहिलं तर त्याच्या अंगावर छोटे छोटे इन्सेक्ट आपल्याला बघायला भेटतात. तर ते काय असतात एक्टोपॅरासाइट. काय असतात या ठिकाणी एक्टोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट म्हणजे काय बघा या ठिकाणी द पॅरासाइट आर प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ द होस्ट. बघा एखाद्या होस्टच्या आतमध्ये बघा एखाद्या होस्टच्या आतमध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं पॅरासाइट काय असतो या ठिकाणी प्रेझेंट असेल. पॅरासाइट काय असेल या ठिकाणी प्रेझेंट असेल तर दिस इज कॉल्ड एज
पॅरासाइट. याचं जर गुड एक्झाम्पल सांगायचं झालं तर ते आहे बघा प्लाझ्मोडियम. बघा प्लाझ्मोडियम तुम्ही जर पाहिलं तर मलेरिया जो आहे एनोफिलिस मॉस्किटो जी फिमेल एनोफिलिस मॉस्किटोमुळं आपल्याला मलेरिया जो आहे हा आजार जो आहे आपल्याला झाला बघायला भेटतो. याच्यामध्ये प्लाझ्मोडियम जो आहे तो काय असतो याच्यामध्ये फेक्टर असतो. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तो जो का प्लाझ्मोडियम जो आहे तो कुठे असणार आहे या ठिकाणी होस्टच्या आतमध्ये प्रेझेंट असणार आहे. द पॅरासाइट्स आर प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ द होस्ट. म्हणजे होस्टच्या आतमध्ये जो का पॅरासाइट या ठिकाणी प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणतो एंडोपॅरासाइट. बघा एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, तर एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, द पॅरासाइट्स जो आहे तो कुठे प्रेझेंट असेल होस्टच्या बाहेर. आणि एंडोपॅरासाइट म्हणजे काय, जो काय पॅरासाइट आहे तो होस्टच्या आतमध्ये प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणतो या ठिकाणी एंडोपॅरासाइट असं म्हणलं जातं. हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी बघा अजून कन्सेप्ट सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी अजून शब्द आपण बघायला भेटतो. बघा युनिसेक्शुअल, दुसरा आहे बाय सेक्शुअल, किंवा अजून शब्द बघा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो हर्मोफ्रोडाइट म्हणून. बघा बघा नवीन शब्द काय काहींच्या लक्षात आला असेल, हर्मोफ्रोडाइट म्हणजे काय किंवा युनिसेक्शुअल म्हणजे काय. बघा युनिसेक्शुअल म्हणजे काय, जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि दुसरा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि दुसरा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ युनिसेक्शुअल, तर युनिसेक्शुअल म्हणजे काय, एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दोन पैकी एकच जी काय प्रेझेंट असणार आहे, दिस इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल. दिस इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल. याचं गुड एक्झाम्पल आहे मेल आणि फिमेल. ह्युमन मध्ये मेल आणि फिमेल बघा सांगायचं जातं. बघा मेल मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे तो आहे टेस्टिस आणि फिमेल मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे तो आहे बघा ओव्हरी. ओके, म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं जातं काय की दोघांपैकी मेल जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे प्रेझेंट असते फक्त आणि फक्त ते असे युनिसेक्शुअल, किंवा फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असेल तर तो काय असणार या ठिकाणी युनिसेक्शुअल. आता याकडे मग बायसेक्शुअल किंवा हर्मोफ्रोडाइट म्हणजे काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन as well as female reproductive organ, it is present in same organism. It is present in same organism is called as hermaphrodite किंवा it is called as bisexual. म्हणजे एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण प्रेझेंट आहे as well as फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सुद्धा काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड एज hermaphrodite किंवा इज ऑल्सो कॉल्ड एज बायसेक्शुअल. बघा आपण प्लांटमध्ये सांगायचं झालं तर बघा प्लांटमध्ये हिबिस्कस जे काही फ्लॉवर आहे जास्वंद याच्यामध्ये अँड्रोसेम पण प्रेझेंट असतो as well as गायनोसेम सुद्धा असतो या ठिकाणी प्रेझेंट असतो. सेम तसंच या ठिकाणी सांगायचं झालं तर ते जो काही ॲनिमल आहे त्या ॲनिमलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा प्रेझेंट असणार आहे. त्याचप्रमाणे त्या ॲनिमलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. तर त्याला आपण म्हणतो या ठिकाणी हर्मोफ्रोडाइट असं म्हणलं जातं. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, अजून या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी दोन शब्द महत्वाचे आहेत. बघा तो आहे बघा पहिल्यांदा एक्झोस्केलेटन, दुसरा या ठिकाणी बघा एंडोस्केलेटन. बघा एक्झो म्हणजे काय या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे आउटर स्केलेटन आणि एंडो म्हणजे काय ठिकाणी इनर स्केलेटन. बघा स्केलेटन म्हणजे काय सांगायची गरज नाही, स्केलेटन आणि एंडो म्हणजे इनर स्केलेटन, एक्झो म्हणजे आउटर स्केलेटन. मग या दोघांमध्ये कॉमन शब्द आपल्याला बघायला भेटतात. बघा काही एंडोस्केलेटन किंवा काही एक्झोस्केलेटन जे आहे इट इज प्रेझेंट इन बोनी. बोनी म्हणजे कशाने बनलेलं असणार, ते बोनने बनलेलं असणार. कशाने बनलेलं असणार या ठिकाणी बोनी म्हणजे काय, ते बोनने बनलेलं असणार आहे. काय ठिकाणी दुसरा शब्द असतो तो आहे बघा कार्टिलाजिनस म्हणून. बघा काही ठिकाणी बघा एंडोस्केलेटन इज मेड ऑफ कार्टिलाजिनस किंवा एक्झोस्केलेटन इज मेड ऑफ कार्टिलाजिनस असा शब्द असतो. या ठिकाणी ते कशाने बनले, या ठिकाणी कार्टिलाजिनस म्हणजे काय, ते कशाने बनले असणार या ठिकाणी कार्टिलेज. ते कशाने बनलेलं असणार या ठिकाणी कार्टिलेजने बनलेलं असणार आहे. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं
आहे. या ठिकाणी एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, काही ठिकाणी बघा मग कॉमन शब्द आहे बघा या ठिकाणी स्किन, ते महत्वाचं त्या ठिकाणी तुम्हाला बघा हे शब्द बघायला भेटतात. परंतु बोनी शेप काही ठिकाणी शब्द तुम्हाला बघायला भेटतो. म्हणजे ते कशाने बनलेलं असणार या ठिकाणी बोनने बनलेलं असणार आहे. या ठिकाणी कार्टिलेजिनस म्हणजे काय या ठिकाणी बघा ते कशाने बनलेलं असणार या ठिकाणी कार्टिलेज जे आहे त्याने ते बनलेलं असणार आहे. म्हणून या ठिकाणी शब्द बघा एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन हा शब्द आपल्याला खूप वेळा पाहायला भेटतो. तर या ठिकाणी त्याचं मीनिंग समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना बघा अजून नवीन-नवीन कन्सेप्ट सांगायचं झालं, बघा आपल्याला अजून शब्द महत्त्वाचा आहे. तो बघा या ठिकाणी किलो थम्स म्हणजे काय? आणि दुसरा आहे बघा होमिओ थम्स म्हणजे काय बघा. किलो थम्स म्हणजे काय आणि होमिओ थम्स म्हणजे काय या ठिकाणी? तर किलो थम्स म्हणजे काय? जे काही ॲनिमल आहे त्यांचं जे ब्लड असणार आहे ते कसं असणार आहे? कोल्ड ब्लडेड ॲनिमल. कसे असणार आहे ते ॲनिमल? कोल्ड ब्लडेड ॲनिमल. म्हणजे त्यांचं जे काही ब्लड असेल ते कसं असणार या ठिकाणी? थंड असणार आहे. आणि या ठिकाणी होमिओ थम्स म्हणजे काय या ठिकाणी बघा सांगायचं झालं. बघा या ठिकाणी होमिओ थम्स म्हणजे काय? ते जे काही ॲनिमल्स असतील, ते जे काही ॲनिमल्स असतील त्यांचं जे काही ब्लड आहे ते कसं असणार या ठिकाणी? वर्म ब्लडेड असणार. कसं असणार या ठिकाणी? वर्म ब्लडेड असणार आहे. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. पॉइकिलोथर्म म्हणजे काय? दिस ॲनिमल्स आर कोल्ड ब्लडेड आणि होमिओथर्म म्हणजे काय? दोस ॲनिमल्स आर वर्म ब्लडेड. म्हणजे त्यांचं जे काही ब्लड आहे ते कसं असणार आहे या ठिकाणी? गरम असणार आहे, ते वर्म असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. पॉइकिलोथर्म्स आणि होमिओथर्म्स हे शब्द सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये सारखे-सारखे आपल्याला पाहायला भेटतात. ओके. या ठिकाणी अजून सांगायचं झालं तर बघा याच्यामध्ये काही ठिकाणी बघा बॉडी जी आहे बघा आपल्या बॉडी काही ठिकाणी बॉडी इज डिव्हायडेड इंटू 3 टाइप्स बघा. काही ॲनिमलमध्ये बॉडी जी आहे 2 टाइपमध्ये डिव्हाईड होते, काही ॲनिमलमध्ये 3 टाइपमध्ये होते, काही ॲनिमलमध्ये 4 टाइपमध्ये होते. तर बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा काही ठिकाणी तुम्हाला असं बघायला भेटेल बॉडी डिव्हायडेड इंटू हेड, थॉरॅक्स अँड अब्डोमेन. काही ठिकाणी तुम्हाला असं पाहायला भेटेल. जसं की याचं गुड एक्झाम्पल आहे हनीबी मधमाशी. काही ठिकाणी तुम्हाला बघा असं पाहायला भेटेल बॉडी इज डिव्हायडेड इंटू हेड, नेक, अब्डोमेन अँड लास्ट वन बाय टेल. ओके. काही ठिकाणी तुम्हाला असं पण पाहायला भेटेल मंकी वगैरे त्याच्यामध्ये. यस 100%. म्हणजे काही ठिकाणी बॉडी जी आहे वेगवेगळ्या प्रकारमध्ये काय होते बॉडी डिव्हाइड जे आहे ते आपल्याला पाहायला भेटते. हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात आता. ओके. तर पहिला बघा प्रोटोझोआ ज्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे प्रोटोझोआ म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अमिबा आहे, पॅरामीशियम असे जे काही एक्झाम्पल या प्रोटोझोआमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बघा या ठिकाणी काय सांगितलं पहिल्यांदा प्रोटोझोआ फाउंड इन सॉइल मातीमध्ये फ्रेश वॉटर ॲज अ सी वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. काही जे आहेत प्रोटोझोआ ते कसे पॅथोजेनिक त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत डिसीज आपल्याला पाहायला भेटतात. बघा आता या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द सांगितला आहे ते काय बघा these are unicellular organism. What is the meaning of unicellular? Unicellular म्हणजे काय? तर हे कशा असणार या ठिकाणी? सिंगल सेल असणार. कशा असणार या ठिकाणी? सिंगल सेल असणार आहेत. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? ते त्याचं प्रेझेंट इन न्यूक्लियस. ओके. आणि सेल ऑर्गॅनिली. मग याचं जे काही लोकोमोशन आहे ते कसं बघा या ठिकाणी लोकोमोशन देयर इज ग्रेट व्हेरिएशन बघा खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बदल झाला पाहायला भेटतं. आणि याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन आहे बघा या ठिकाणी रिप्रोडक्शन कसं सांगितलं या ठिकाणी दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन बघा. आपण याच्यामध्ये चॅप्टर नंबर 3 आय थिंक 3 मध्ये आपण पाहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये की बघा याच्यामध्ये सिंपल बायनरी फिजन, मल्टिपल बायनरी फिजन याच्यामध्ये आपण पाहिलं की अमिबा असेल, पॅरामीशियम आहे, युग्रेना याच्यामध्ये आपण पाहिलं बघा ट्रान्सव्हर्स डिव्हिजन, सिंपल बायनरी फिजन आणि लॉंजिट्युडिनल बायनरी फिजन अशा प्रकारचं आपण बायनरी फिजन जे आहेत त्याच्यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. ओके. याचं गुड एक्झाम्पल ते बघा अमिबा आणि पॅरामीशियम. काय एक्झाम्पल याचं? अमिबा आणि पॅरामीशियम हे याचं चांगलं एक्झाम्पल आहे. सेकंड बघा सेकंड फायलम आहे ते बघा या ठिकाणी पोलिफेरा. बघा याचं स्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर बघा तर दिस बेअर न्यूमरस पोर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पोर्स? पोर्स म्हणजे काय या ठिकाणी महत्त्वपूर्ण
त्याला आपण म्हणतो छिद्र. बघा पोर्स म्हणजे काय छिद्र, या ठिकाणी त्याला आपण मराठी म्हणतो. दिस पोर्स आर कॉल्ड एज ओस्टिया अँड ऑस्कुरा. बघा हे कुठे राहतात, तर दिस आर ॲक्वेटिक ॲनिमल म्हणजे पाण्यामध्ये राहतात. मोस्ट ऑफ देम आर मराईन म्हणजे समुद्रामध्ये राहतात, आणि काही जे आहेत ते कुठे राहतात या ठिकाणी फ्रेश वॉटर पाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. याची जी बॉडी सिमेट्री आहे बघा, मगाशी आपण सांगितलं की ही जी बॉडी सिमेट्री आहे ती कशी आहे असिमेट्रिकल. बघा बॉडी सिमेट्री आहे ती कशी आहे या ठिकाणी असिमेट्रिकल. तर व्हॉट इज मीन ऑफ असिमेट्रिकल मगाशी आपण पाहिलं की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नो इमेजिनरी ऍक्सेस ऑफ द बॉडी, आणि बॉडी जी आहे दोन भागामध्ये काय होते डिवाइड होत नाही, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. ओके, ह्याची जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कशा बघा, याच्यामध्ये एक स्पेशल सेल असतात आणि दिस सेल इज कॉल्ड एज कोरल सेल. कोणते सेल असतात आपल्याला कोरल सेल जे आहे या ठिकाणी पाहायला भेटतात. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय बघा, याच्यामध्ये जी काय बॉडी कॅव्हिटी आहे ती कोणत्या या ठिकाणी असिरोमेट. कोणत्या या ठिकाणी असिरोमेट. तर व्हॉट इज मीन ऑफ असिरोमेट, तर बघा बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. असिरोमेट म्हणजे काय ठिकाणी बॉडी, बघा मग आपण पाहिलं बघा असिरमेट बॉडी ॲब्सेन्स ऑफ सिरम म्हणजे काय ॲब्सेंट ऑफ बॉडी कॅव्हिटी. आणि त्याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट पाहिली होती बघा, ते म्हणजे काय म्हणजे असिमेट्रिकल. नो एनी सच इमेजिनरी ॲक्सेस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हार्वेस्ट. या ठिकाणी आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे बघा, ह्याच्यामध्ये जे काही सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे ते बघा फक्त ओनली वन सेल्युलर प्रेझेंट आहे. कसं आहे ओनली वन या ठिकाणी सेल्युलर या ठिकाणी प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी हे जे काही पोरीफायलमध्ये जे काही स्पोंज वगैरे जे येतात या ठिकाणी सांगायचं झालं तर हे जे ॲनिमल आहेत ते कुठे प्रेझेंट असतात बघा, या ठिकाणी जे काही दगड वगैरे असतात दगड वगैरे त्याला खाली ते चिकटलेले असतात. ओके, म्हणून तो शब्द वापरला सबस्ट्रॅटम. काय म्हणून शब्द वापरला ठिकाणी सबस्ट्रॅटम असं त्याला म्हणलं गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन होतं ते बघा कसं होतं या ठिकाणी बडिंग. बघा कसं होतं या ठिकाणी बडिंग असेक्शुअल मेथड ॲज वेल ॲज सेक्शुअल मेथड सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही ॲनिमल जे आहेत ते काय करतात या ठिकाणी रिजनरेशन. काय करतात या ठिकाणी रिजनरेशन म्हणजे पुन्हा नवीन बॉडी काय होते या ठिकाणी तयार झाले आपल्याला पाहायला भेटते. थर्ड पाहायला माहिती बघा या ठिकाणी ह्याला दोन नाव आहेत. पहिला बघा सिरेंटेरेटा किंवा ॲज वेल ॲज निडारेया असं त्याला म्हणलं जातं. काय म्हणलं या ठिकाणी बघा बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते कसं बघा या ठिकाणी बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंड्रिकल. कशी आहे बघा बॉडी याची सिलेंड्रिकल आहे. ॲज वेल ॲज अम्ब्रेला शेप असं म्हणत होतो. बॉडीची बघा सिलेंड्रिकल म्हणजे कोणता शेप या ठिकाणी सांगायचा झाला तर बघा सिलेंड्रिकल म्हणजे अशी जी आपण त्याला म्हणतो असा त्याचा शेप असणार आहे. ओके, त्याची काय सिलेंड्रिकल शेप आहे दिस इज कॉल्ड एज पॉलिप्स. त्याला काय म्हणतात या ठिकाणी पॉलिप्स असं म्हणलं जातं. आणि आंबलेला जो काही शेप आहे आंबलेला त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी मेडुसा असं म्हणलं जातं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय त्याच्यामध्ये जी बॉडीची काही सिमेट्री जी आहे ते सांगितलेलं आहे बघा, ते कशा आहे रॅडियल सिमेट्री. कशा आहे बॉडी या ठिकाणी रॅडियल सिमेट्री. तर रॅडियल सिमेट्री म्हणजे काय तर बॉडी जी डिवाइड होणार आहे ते कुठं होणार आहे सेंट्रल ॲक्सेस म्हणून होणार. कुठं होणार बॉडी सेंट्रल ॲक्सेस म्हणून डिवाइड झाल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी असं एक सर्कल केल्यानंतर बघा हा सेंट्रल पार्ट झाला तर बॉडी जी डिवाइड होणार आहे ते अशी होऊ शकते म्हणजे इकडे दोन भागामध्ये डिवाइड झाली. बॉडी अशी डिवाइड केल्यानंतर इकडे आणि इकडे दोन भागामध्ये डिवाइड होऊ शकते. अशी डिवाइड केल्यानंतर इकडे आणि इकडे दोन भागामध्ये डिवाइड होऊ शकते. तर आपण म्हणतो रॅडियल सिमेट्री. काय म्हणतो आपण त्याला रॅडियल सिमेट्री म्हणजे बॉडी जी आहे सेंट्रल पार्टमध्ये डिवाइड झाल्यानंतर दोन इक्वल पार्टमध्ये बॉडी कोण या ठिकाणी डिवाइड होणार आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो डिप्लोप्लास्टिक म्हणजे काय या ठिकाणी दोन रेड या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. पहिला बघा या ठिकाणी एक्टोडर्म कोणते असणार आहे एक्टोडर्म आणि दुसरा म्हणतो या ठिकाणी काय बघा एंडोडर्म. तर त्याला आपण म्हणतो डिप्लोप्लास्टिक. काय म्हणतो या ठिकाणी डिप्लोप्लास्टिक. पुढे बघा या ठिकाणी नेडला बेरिंग टेंटॅकल्स. बघा टेंटॅकल्स म्हणजे हे जे सेन्सिटिव्ह ऑर्गन असतात त्याच्यामध्ये बघा हे जे आहेत हे सगळं दिस आर टेंटॅकल्स. काय त्या ठिकाणी ते टेंटॅकल्स सेन्स ऑर्गन असतात ते. ओके, प्रेझेंट अलॉंग द माउथ. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. बघा ते जे काही शिकार वगैरे जे आहे ते करण्यासाठी ते टेंटॅकलचा वापर केला जातो. ते टॉक्झिन वगैरे सिक्रेट करतात आणि ते कॅप्चर करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय ते फ्री स्विमिंग आहे. ते पाण्यामध्ये वगैरे स्विमिंग वगैरे करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय याच्यामध्ये जी काही बॉडी जी आहे ती कशी आहे अस्टिरोमेट. कशी आहे अस्टिरोमेट म्हणजे काय तर बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. काय याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. पुढे बघा रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्शुअल पण होतं ॲज वेल ॲज सेक्शुअल. आता असेक्शुअल म्हणजे काय सर्वांना माहिती आहे असेक्शुअल म्हणजे काय डज नॉट फ्युजन ऑफ गॅमेट. आणि सेक्शुअल म्हणजे काय या ठिकाणी इट इज अ फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेट फ्युजन झाले तर आपण म्हणतो सेक्शुअल. आणि असेक्शुअल म्हणजे काय डज नॉट फ्युजन ऑफ
गॅमेट याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा याचं एक्झाम्पल आहे बघा हायड्रा. काय एक्झाम्पल या ठिकाणी हायड्रा जे आहे ते आपल्याला या ठिकाणी याचं एक्झाम्पल पाहायला भेटतं. नेक्स्ट आहे बघा प्लॅटीहेल्मिंथिस. बघा प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये सांगायचं झालं तर बघा बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंडर. बघा बॉडी कशी आहे या ठिकाणी बघा कशा या ठिकाणी सिलेंडर आहे, फ्लॅट म्हणजे मऊ आहे, सपाट आहे. ओके, म्हणून याला काय म्हणलं जातं फ्लॅट वर्म. बघा बॉडी कशी आहे फ्लॅट आहे म्हणून त्याला काय म्हणलं जातं फ्लॅट वर्म असं म्हणलं जातं. मग सांगितल्याप्रमाणे एक शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे तो बघा एंडोपॅरासाइट. बघा हे जे प्लॅटीहेल्मिंथिस आहे ते कशा आहे या ठिकाणी एंडोपॅरासाइट. व्हॉट इज द मीन ऑफ एंडोपॅरासाइट? तर एंडोपॅरासाइट म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं द पॅरासाइट्स आर प्रेझेंट इन द इनसाइड द होस्ट. म्हणजे होस्टच्या आतमध्ये काय असतात मित्रांनो प्रेझेंट असतात म्हणून काय म्हणतात एंडो पॅरासाइट. त्याचं फ्री लिव्हिंग आणि ॲज वेल एज पाण्यामध्ये सुद्धा करतात ते राहतात. पुढे काय म्हणलं बघा ही जी प्लॅटीहेल्मिंथिस आहे याची जी बॉडी आहे ती कशा बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे दोन भागामध्ये याची बॉडी डिवाइड होणार आहे. बघा ओनली वन बघा काय म्हणले ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी म्हणजे एकाने एकच इमॅजिनरी ॲक्सिस याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे आणि त्याच्यातून बॉडी काय म्हणले दोन भागामध्ये डिवाइड होणार आहे. दिस इज कॉल्ड एज बायलॅटरल सिमेट्री. जो शेप आहे याचा कसा आहे मित्रांनो या ठिकाणी फ्लॅट आहे. कसा आहे या ठिकाणी फ्लॅट आहे आणि याचं लोकोमोशन बघा सांगायचं झालं तर कसे स्विमिंग करतात. पुढे शब्द महत्वाचा सांगितलं होतं बघा असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी याच्यामध्ये काय असतं या ठिकाणी ॲब्सेंट असते. पुढे शब्द वापरलाय टिप्रोब्लास्टिक. पुढे शब्द वापरलाय टिप्रोब्लास्टिक. टिप्रोब्लास्टिक म्हणजे काय तर एक्टोडर्म्स ॲज वेल एज मेसोडर्म अँड एंडोडर्म म्हणजे तिन्ही लेयरच्या आहे याच्यामध्ये काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी टिप्रोब्लास्टिक. आपण काय म्हणतो त्या ठिकाणी टिप्रोब्लास्टिक असं म्हणलं जातं. बघा पुढं ह्याची काय रिप्रोडक्शन आहे बघा ह्याच्यामध्ये कसं होतं बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲज वेल एज सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. आणि याचं एक्झाम्पल आहे बघा प्लॅनेरिया, ओके, लिव्हर फ्लूक अँड टेपवर्म्स. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय दिस ॲनिमल्स आर हर्मोफ्रोडेट. बघा म्हणजेच काय मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. बघा फिफ्थ नंबर आपल्याला पाहायचा आहे ते आहे फायलम अस्केलमेंथिस. फायलम अस्केलमेंथिस याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर काय म्हणलं या ठिकाणी बघा बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखी ह्याची बॉडी असते अँड किंवा ह्याची बॉडी कशी असते सिलेंड्रिकल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सिलेंड्रिकल शेप म्हणजे कसं थोडक्यात हे अशी असं थोडक्यात हा शेप. ओके, या ठिकाणी काय म्हणले या ठिकाणी बघा की बॉडी जी आहे ती सिलेंड्रिकल किंवा थ्रेड लाईक हेच दे आर कॉल्ड एज राऊंड वर्म. तर अजून नाव आहे काय नाव आहे या ठिकाणी राऊंड वर्म्स. पुढे काय म्हणले दिस ॲनिमल इदर फ्री लिव्हिंग कुठे प्रेझेंट असतात ॲज वेल एज तिकडे सांगितले एंडोपॅरासाइट. तर एंडोपॅरासाइट म्हणजे काय मागाशी सांगितल्याप्रमाणे द पॅरासाइट्स आर प्रेझेंट इनसाइड द होस्ट म्हणजे होस्टच्या आतमध्ये जो पॅरासाइट प्रेझेंट असेल तर दिस इज कॉल्ड एज एंडोपॅरासाइट. पुढे काय म्हणले फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर इदर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल म्हणजे हा जो ॲनिमल आहे तो पाण्यामध्ये पण राहू शकतो ॲज वेल एज जमिनीत सुद्धा राहणार आहे. नेक्स्ट आपण बघा काय म्हणले बॉडीची काही सिमेट्री आहे ती कशा या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री आहे. म्हणजेच काय या ठिकाणी की ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस प्रेझेंट ऑफ द बॉडी अँड कट इन टू इक्वल पार्ट्स. म्हणजे एकच फक्त आणि एकच इमॅजिनरी ॲक्सिस या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आणि त्यातून दोन भाग होणार आहे तर आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. पुढे काय सांगितलं बघा हे जे ॲनिमल आहे ह्याच्यामध्ये जी काय कोवरिंग असणार आहे बघा या ठिकाणी कसं सांगितलं या ठिकाणी टिप्रोब्लास्टिक म्हणजे तीन प्रकारचे कोवरिंग याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे जसं की एक्टोडर्म्स, एंडोडर्म्स अँड मेसोडर्म. नेक्स्ट वन काय म्हणलं या ठिकाणी हा जो काय अस्केलमेंथिस मध्ये येणारे जे काही ॲनिमल आहेत ते कसे असतात या ठिकाणी सिरोसिलोमेट. तर सिरोसिलोमेट म्हणजे काय आपण मगाशी पाहिलं की बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट काय म्हणले या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट but not well developed. but not well developed म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे परंतु त्याची डेव्हलपमेंट पूर्णपणे झाली का नाही तर त्याला आपण म्हणतो सिरोसिलोमेट असं म्हणलं जातं. पुढे अजून मला सांगायचं झालं तर ह्याची बॉडी जी आहे ती नॉट सेगमेंटेड काही सेगमेंट नाहीये परंतु त्याचं कव्हरिंग जे आहे ते कसं आहे क्विटिकली ते बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते कसं आहे या ठिकाणी युनिसेक्शुअल म्हणजे मेल वेगळा असणार आहे ॲज वेल एज फिमेल जो आहे तो वेगळा असणार आहे. याचं एक्झाम्पल आहे त्या बघा अस्कॅरिस. काय एक्झाम्पल आहे अस्कॅरिस जे आहे याचं काय या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी फिमेल अस्कॅरिस दिलेला आहे आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी मेल अस्कॅरिस जे आहे ते आपल्याला पाहायला
भेटते. नेक्स्ट आहे बघा ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणल्यानंतर साहजिक आहे आपल्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते ते म्हणजे काय? तर अर्थवर्म. बघा ह्याची बॉडी सेगमेंट असणं साहजिक आहे. परंतु बघा बॉडी स्ट्रक्चरबद्दल सांगितलंय. इथे जर लॉंग, सिलेंड्रिकल आहे अँड मेटामेट्रिक सेगमेंट आहेत. साहजिक आहे. हे जे तुम्हाला असे ब्लॅक ब्लॅक कलरचे असे कप्पे-कप्पे तुम्हाला बघायला भेटतायत. दीज आर सेगमेंट. ते काय आहेत या ठिकाणी? सेगमेंट या ठिकाणी प्रेझेंट आहेत. मग हे कुठे राहतात? तर फ्री लिव्हिंग आहे, बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट. म्हणजे काही पॅरासाइट जे आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत? होस्टच्या आउटर सरफेसला या ठिकाणी प्रेझेंट आहे. काही ॲनिमल जे आहेत ते कसे समुद्रामध्ये पण राहतात ॲज वेल एज फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा राहतात. काही ॲनिमल जे आहेत ते कसे आहेत या ठिकाणी टेरेस्ट्रियल जमिनीत सुद्धा या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला भेटतात. चला पुढे काय म्हणले? बॉडी सिमेट्री जे आहे ते बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? बायलॅटरल सिमेट्रिकल. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे इथे प्रेझेंट ओनली वन इमॅजिनरी ॲक्सेस ऑफ द बॉडी अँड डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. ओके. ह्याच्यामध्ये जे जर्मिनल लेयर आहे ते काय आहे बघा या ठिकाणी टिप्लोप्लास्टिक. तर टिप्लोप्लास्टिक म्हणजे काय? तर तिन्ही प्रकारचे कोडिंग याच्यामध्ये काय असणार आहे? प्रेझेंट आहे. जसं की एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. पुढे काय म्हणलं? यूज सिरेमिट मधली म्हणजे काय या ठिकाणी? यूज सिरेमिट म्हणजे काय या ठिकाणी? तर बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. बघा यूज सिरेमिट म्हणजे काय ठिकाणी? याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे काय असणार याच्यामध्ये? प्रेझेंट असणार आहे. पुढे काय म्हणलं बघा याच्यामध्ये जे काही स्थिती आहे बघा या ठिकाणी तुम्हाला स्थिती असेल. या ठिकाणी हा जो पार्ट आहे या ठिकाणी स्थिती म्हणलं जातं. पुढे प्यालापोडिया म्हणजे या ठिकाणी बघा स्थिती सॉरी या ठिकाणी स्थिती असेल. हा ठिकाणी जो आहे तो प्यालापोडिया किंवा सकर जे आहे ते लोकोमोशन करतात. पुढे काय म्हणलं का? ह्याच्यात काय आउटर कव्हरिंग आहे ते कशाने बनलेलं बघा. हे जे आउटर कव्हरिंग आहे हे कशाने बनलेलं या ठिकाणी? क्युटिकने बनलेलं आहे. पुढे काय म्हणलं बघा ही जी काही रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये हार्मोफ्रोनल रिप्रोडक्शन होईल म्हणजे काय? तर एकाच ॲनिमलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. परंतु काहीमध्ये काय त्या ठिकाणी युनिसेक्शुअल म्हणजे एका ह्याच्यामध्ये मेल असेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे? फिमेल असणार आहे. तर याचं एक्झाम्पल आहे अर्थवर्म ज्याला आपण गांडूळ म्हणतो. सेकंड आहे लीच आणि नेरिस. हे काय या ठिकाणी ॲनेलिडा जे आहे याचं काय इथे एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतात. पुढे या ठिकाणी बघा नेक्स्ट सांगितलेलं आहे बघा फायलम आर्थ्रोपोडा म्हणून. आता हे जे काय फायलम आर्थ्रोपोडा आहे याच्यामध्ये सांगायचं झालं बघा याच्यामध्ये जेवढे काही इन्सेक्ट असतील हे सगळे याच्यामध्ये येतात. क्रॅब असेल, हनीबी असेल सगळे याच्यामध्ये येतात. बघा काय म्हणलं या ठिकाणी दिस ॲनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. आता जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजे काय? तर वेगवेगळे जे काही ऑर्गन आहे ते एकमेकांना काय असतात? अटॅच असतात. जसं की जॉइंटेड अपेंडेज म्हणाल्यानंतर सांगायचं झालं फॉर एक्झाम्पल बघा हेड असेल, थॉरॅक्स असेल किंवा अब्डोमेन. आपण ज्याला म्हणतो बॉडी डिवाइड इंटू 3 पार्ट्स. हेड, थॉरॅक्स अँड अब्डोमेन हे एकमेकांना काय असतात या ठिकाणी? जॉइन असतात. एकमेकांना काय असतात? जॉइन असतात. तर दिस इज कॉल्ड एज आर्थ्रोपोड्स. याला काय म्हणतात या ठिकाणी? आर्थ्रोपोड्स असं म्हणलं जातं. बघा या जगामधला आपण म्हणूया किंवा प्लॅनेट मधला सगळ्यात मोठा फायलम आहे कोणता? आर्थ्रोपोडा. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. सर्वात मोठा किंगडम सुद्धा या ठिकाणी आहे. मग हे सगळीकडे आपल्या सापडतात म्हणजे समुद्रामध्ये पासून तर माउंट एव्हरेस्ट पेंट सुद्धा आपल्याला ह्या सर्व आर्थ्रोपोडामध्ये येणारे जे काही एक्झाम्पल आहेत ओके इन्सेक्ट ते आपल्याला पाहायला भेटतात. ह्याच्यामध्ये जे जर्मिनल लेयरचं सांगितलं झालं बघा ह्याच्यामध्ये जे काही जर्मिनल आहे बघा टिप्लोप्लास्टिक म्हणजे काय? या ठिकाणी एक्टोडर्म पण प्रेझेंट आहे, मेसोडर्म प्रेझेंट आहे ॲज वेल एज एंडोडर्म सुद्धा प्रेझेंट आहे. ॲज वेल एज या ठिकाणी काय म्हणले बघा यूज सिरेमेट म्हणले. तर यूज सिरेमेट म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. काय या ठिकाणी? बॉडी कॅव्हिटी जे आहे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. पुढे काय म्हणलं बघा बॉडी जी आहे ती कशी आहे? बायलॅटरल सिमेट्री अँड सेगमेंटेड. बघा बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. याचं गुड एक्झाम्पल सांगायचं झालं बघा याचं गुड एक्झाम्पल आहे बघा मधमाशी, हनीबी. ओके ते सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. मग याची काय लोकोमोशन आहे बघा याचं स्विमिंग आहे, क्लिपिंग करतात. त्यानंतर बघा याचं काही एक्झोस्केलेटन आहे ते कशाने बनले बघा मगाशी सांगितलं याचे काही एक्झोस्केलेटन आहे अवतर पार्ट तो कशाने बनला? कायटॅनस म्हणजे कायटिन. हा कायटॅनस शब्द कशापासून आलेला आहे? त्याकडे कायटिन या शब्दापासून बघा CHITIN कायटिन या शब्दापासून कायटॅनस हा शब्द आलेला आहे. ओके ह्याच्यामध्ये जे येणारे जे काही ॲनिमल आहेत ते कसे या ठिकाणी युनिसेक्शुअर आहेत. कसे या ठिकाणी? युनिसेक्शुअर आहेत म्हणजे मेल वेगळा असणारे, फिमेल वेगळा असणारे. या ठिकाणी याचं एक्झाम्पल बघायचं बघा क्रॅब आहे, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपीड, सेंटिपीड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी हे सगळे एक्झाम्पल जे आहेत आपल्याला या फायलम आर्थ्रोपोडामध्ये पाहायला भेटतात. नेक्स्ट आहे बघा फायलम मोलस्का.
ओके. याचं गुड एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा तुमच्या समोर जे काही डायग्राम दिलेला आहे ते सरळ डायग्राम कशाची आहे सर्वांना माहित असावा. त्या बघा ऑक्टोपस कशा डायग्राम आहे त्याकडे ऑक्टोपसची तुम्हाला या ठिकाणी डायग्राम पाहायला भेटते. बघा कशा डायग्राम बघायला भेटते या ठिकाणी हा जो आहे या ठिकाणी काय ऑक्टोपसची डायग्राम तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा बॉडी ऑफ दिस ॲनिमल सॉफ्ट मऊ आहे स्लिमी आहे. ओके. दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम आहे बघा सगळ्यात सेकंड लार्जेस्ट फायलम आहे कोणता फायलम मोलस्का. पुढे बघा याचं सांगायचं झालं तर दिस ॲनिमल्स आर ॲक्वेटिक म्हणजे बरेच ॲनिमल जे आहेत ते ॲक्वेटिक आहेत ते काही जमिनीवर सुद्धा राहतात. काही समुद्रामध्ये पण राहतात ॲज फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा राहायला तुम्हाला बघायला भेटतात. आता हे याचं मीनिंग डबल सांगायची गरज नाही. बघा काही टिप्लोप्लास्टिक आहेत, यूज सिलोमेट आहेत, नॉट सेगमेंटेड याच्यामध्ये कारण याच्यामध्ये सेगमेंट प्रेझेंट आहेत का तर नाही आणि सॉफ्ट आहे मऊ आहे. बॉडी एक्सेप्ट ॲनिमल लाईक स्नेल डेड बॉडी शिव बायलॅटरल सिमेट्री बघा कोणती सिमेट्री या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री असं म्हणलं गेले तर बॉडीचे 3 पार्टमध्ये या ठिकाणी डिवायडेशन झालेलं आहे. तर पहिला हेड असेल, दुसऱ्या फूट म्हणजे लोअर रिजन आला आणि व्हिसिसेरल मास म्हणजे काय जो का मिडल पार्ट आहे मिडल पार्ट तर आपण काय म्हणतो या ठिकाणी व्हिसिसेरल मास फूट म्हणजे लोअर पार्ट म्हणूयात खालचा भाग आणि हेड म्हणजे त्याचं हेडबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा ही जे व्हिसिसेरल मास आहे ते कशाने बनले या ठिकाणी मॅन्टनने ते बनलेलं आहे. कशाने बनलेलं आहे मॅन्टनने बनलेलं आहे आणि दिस मॅन्टन सिक्रेट हार्ड आणि कॅडकॅरेस शब्द वापरला बघा या ठिकाणी. कॅडकॅरेस या शब्दाचं मिनिंग बघा काय आहे बघा कॅडकॅरेस या शब्दाचं मिनिंग असं आहे की ती जी काय आउटर कवरिंग आहे बघा या ठिकाणी ते जे काय आउटर कवरिंग आहे ज्याला शेल म्हणलं गेले ते कशाने बनले इट इज अ मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. बघा इट इज अ मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वापरला गेला आहे तो आहे बघा कॅडकॅरेस म्हणून कशाचा वापरला गेला ठिकाणी कॅडकॅरेस जो आहे हा शब्द या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. पण दिस शेल मे बी एक्सटर्नल असेल आतमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट काही ठिकाणी ते ॲब्सेंट सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन आहे ते कसं या ठिकाणी युनिसेक्शुअल आहे म्हणजेच काय या ठिकाणी मेल वेगळा असणार आहे ॲज वेल एज या ठिकाणी फिमेल जो आहे तो काय असणार या ठिकाणी वेगळा असणारे सेपरेट असणार आहे. या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी नेक्स्ट सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे इकायनोडर्माटा म्हणून. बघा हा जो काही इकायनोडर्माटा आहे याचं जर सांगायचं झालं तर बघा याचं गुड एक्झाम्पल आहे बघा स्टारफिश. काय एक्झाम्पल या ठिकाणी स्टारफिश हे आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल पाहायला भेटतं. ओके. मग याला 5 आर्म असतात म्हणून या ठिकाणी स्टारफिश असं म्हणलं गेले स्टार सारखा ह्याचा शेप असतो. मग याच्यामध्ये जे काय आहे बघ कॅडकॅरेस आता शब्द सांगितला कॅडकॅरेस स्पाइन म्हणजे काय ते त्याचं मेड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके. आणि हे जे आहे म्हणून ह्याला काय म्हणलं गेलं इकायनोडर्म असं म्हणलं गेले. हे जास्त करून कुठे सापडतात तो किंवा दिस ॲनिमल्स आर फाउंड ओनली म्हणजे कुठे सापडतात जास्त फक्त ऑसियन मोठमोठ्या महासागरामध्ये आपल्याला ॲनिमल जे आहेत इकायनोडर्ममध्ये येणारे ॲनिमल ते आपल्याला पाहायला भेटतात. ह्याची जे बॉडी आहे ते कशा आहे बघा या ठिकाणी टिप्लोप्लास्टिक आहे म्हणजे याच्यामध्ये एक्टोडर्म्स मेसोडर्म आणि एंडोडर्म या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि यूसिलोमेट आहे म्हणजेच काय तर बॉडी कॅव्हिटीज वेल डेव्हलप किंवा बॉडी कॅव्हिटीज प्रेझेंट. ह्याच्यामध्ये जे काय सिमेट्री आहे ते कशा आहे बघा रॅडियल सिमेट्री आहे. तर रॅडियल सिमेट्री म्हणजे काय तर बघा द इमॅजिनरी ॲक्सिस प्रेझेंट द सेंट्रल ॲक्सिस बघा त्याची काय इमॅजिनरी ॲक्सिस आहे ते कुठे प्रेझेंट असणार आहे या ठिकाणी सेंटरमध्ये आणि त्या सेंटर म्हणून जेव्हा बॉडी डिवाइड होणार आहे तेव्हा त्यातून 2 पार्ट काय होणार आहे पडणार आहे तर आपण म्हणतो रॅडियल सिमेट्री असं म्हणलं जातं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ह्याचं काय लोकोमोशन आहे बघा ते कोणत्या ह्याने लोकोमोशन करतात मोलस्क एमसीक्यूला प्रश्न येऊ शकतो या ठिकाणी एमसीक्यूला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. बघा या ठिकाणी मूळ इक्यानोतोबामध्ये येणारे जे काही ॲनिमल आहेत त्याचं काय लोकोमोशन आहे ते कशाने करतात या ठिकाणी ट्यूब फीट कशाने करतात या ठिकाणी ट्यूब फीटने करतात आणि त्याचं काम काय या ठिकाणी त्याचं कॅप्चरिंग द प्रे ते काय करतात या ठिकाणी शिकार करतात. पुढे बघा सम ॲनिमल्स आर सिडेंटरी म्हणजे काय या ठिकाणी त्यांचे काय दगड वगैरे जे आहेत तर ते चिकटलेले असतात या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. ओके. पुन्हा तोच पॉईंट रिपीट दिला या ठिकाणी ह्याच्यामध्ये सगळं रिप्रोडक्शन आहे बघा काय म्हणले दिस ॲनिमल हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल बघा एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा सर्वांना माहित आहे की पाळायला जेव्हा एखादी एनिमी वगैरे अटॅक करेल असं वाटल्यानंतर पार काय करते त्याची काही शेपटी जी आहे ती शेपटी काय होते सोडून ती पळून जाते. काही कालावधीनंतर तिची का पाल असेल त्या पालीला पुन्हा काय होते लिझार्ड आपण ज्याला म्हणतो ते पालीला पुन्हा एकदा काय होते टेल म्हणजे शेपटी पुन्हा येते. म्हणजे काय झालं की या ठिकाणी रिजनरेशन झालं. काय झालं या ठिकाणी त्याला रिजनरेशन झालं असं आपण त्याला म्हणूयात.
ओके. त्याला आपण म्हणतो रिजनरेशन. याचा अजून एक गुड एक्झाम्पल आहे ते बघा प्लॅनेरिया. काय एक्झाम्पल आहे याचं? प्लॅनेरिया. ओके. तर या ठिकाणी इकॅनोडर्ममध्ये येणारे जे काही एक्झाम्पल आहे ते बघा स्टारफिश आहे, सी अर्चिन आहे, ब्रिटल स्टार ॲज वेल एज सी कुकुंबर हे सगळे एक्झाम्पल कशामध्ये या ठिकाणी आपल्याला एक फायलम इकॅनोडर्मामध्ये पाहायला भेटतात. बघा नेक्स्ट आहे बघा 10 नंबरचा. तर बघा हेमिकॉर्डेटा. काय या ठिकाणी? हेमिकॉर्डेटा. बघा आता हेमिकॉर्डेटामध्ये सांगायचं झालं तर मग काय म्हणले बॉडी ऑफ दिस एनिमल डिवाइड इंटू 3 पार्ट्स. पहिलं म्हणले प्रोबोस्किस, सेकंड म्हणले कॉर्डल आणि थर्ड म्हणले बघा ट्रंक. आता प्रोबोस्किस म्हणजे बघा तुम्ही जर पाहिलं तर हा जो माउथचा रिजन आहे, माउथचा रिजन दिस इज कॉल्ड एज प्रोबोस्किस. त्यानंतर बघा आपण थोडक्यात आपल्या भागासारखं सांगायचं झालं तर जो काय हा नेक रिजन आहे, नेक रिजन त्याला काय म्हणतात कॉर्डल आणि हा जो काय लोअर पार्ट तुम्हाला सर्व जो पाहायला भेटतोय हा दिस इज कॉल्ड एज ट्रंक. म्हणजे बॉडी जी डिवाइड होते ते बघा कशामध्ये डिवाइड होते बघा. तर पहिलं दिलं बघा प्रोबोस्किस. काय दिलं या ठिकाणी? प्रोबोस्किस. सेकंड दिलं बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे कॉर्डल आणि थर्ड बघा काय दिलं या ठिकाणी ट्रंक. काय दिलं या ठिकाणी? ट्रंक. हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा 3 पार्टमध्ये हेमिकॉर्डेटामध्ये येणारे जे काही ॲनिमल आहे म्हणजे बॅलॅनोग्लॉसस याच या ठिकाणी बघा एक्झाम्पल आपण बघू शकतो. बघा पुढे काय म्हणले नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबोस्किस रिजन ओनली. म्हणजे हा जो पार्ट आहे बघा, हा जो पार्ट आहे प्रोबोस्किस याच्यामध्ये फक्त ओनली वन काय प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हणून त्यांना हेमिकॉर्ड असं म्हणलं गेले किंवा त्याला अजून शब्द आहे अकॉर्न वर्म्स असं त्याचं म्हणलं गेले. दिस ॲनिमल मराइन ॲनिमल म्हणजे समुद्रामध्ये राहतात. लाईव्ह बोलो इन सँड वाळू जे आहे त्यामध्ये बीळ वगैरे कोणते आपल्याला राहताना पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये बघा दे हॅव वन टू मेनी फॅरेंजर गिड स्ट्रीट. म्हणजे याच्यामध्ये व्हॉट इज मीनिंग ऑफ गिड स्ट्रीट आपण जर पाहिलं बघा ही जी गिड स्ट्रीट म्हणजे काय किंवा हे जे काही गिड्स असतात ज्या माहिती म्हणणं काय म्हणतो आपण त्याला कडले जे कोणामध्ये प्रेझेंट असते या ठिकाणी फिशमध्ये. कोणामध्ये प्रेझेंट असते या ठिकाणी फिशमध्ये प्रेझेंट असतात. जे काय काम करतात या ठिकाणी तुम्ही सांगायचं झालं तर बघा काय काम करतात या ठिकाणी काय काम करतात या ठिकाणी रेस्पिरेशनचं काम करतात. काय काम करतात या ठिकाणी ते रेस्पिरेशनचं काम आपल्याला करताना ते पाहायला भेटतात. मग याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन आहे ते कसं बघा या ठिकाणी युनिसेक्शुअल. कसं आहे या ठिकाणी युनिसेक्शुअल आहे. तर काही जे ॲनिमल आहेत बघा कशा सम मे बी हार्मोफ्रॉड आहेत. म्हणजेच काय तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन द सेम बॉडी किंवा सेम ॲनिमल इज कॉल्ड एज हार्मोफ्रॉड आहेत. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे बॅलॅनोग्लॉसस आणि सेकंड एक्झाम्पल दिले बघा स्टॅकोग्लॉसस. हे त्याचं काय एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं. बघा नेक्स्ट बघा आता बघा आपल्याला कॉर्डेट्स म्हणजे काय बघा कॉर्डेट जे आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचं झालं तर मग सांगितल्याप्रमाणे पहिलं कॅरेक्टरिस्टिक बघा काय दिले इट इज अ प्रेझेंट ऑफ नोटोकॉर्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. बघा याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे. त्याचप्रमाणे फॅरेंजर गिड्स जे आहे याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचप्रमाणे स्पायनल कॉर्ड जे आहे हे सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. पुढं हर्ट जे आहे ते आपलं फ्रंट साईडला आहे म्हणून हर्ट जे आहे ते कोणत्या साईडला आहे फेंट्रल साईडला त्याने सांगितलेलं गेलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दिस इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम कॉर्डेटा. ही काय फायलम कॉर्डेटाचे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके. बघा याच्यामध्ये पहिलं जे दिलं आहे ते बघा या ठिकाणी युरोकॉर्डेटाबद्दल सांगितलेलं आहे सब फायलम. बघा काय सांगितलं सब फायलम युरोकॉर्डेटा आर ॲनिमल हॅव्हिंग नोटोकॉर्ड ओनली इन टेल रिजन ऑफ लार्वे. बघा जे काही नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे तो कुठे प्रेझेंट आहे फक्त टेल फक्त शेपटी जे आहे त्या ठिकाणी फक्त नोटोकॉर्ड या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि कुठे प्रेझेंट असतो समुद्रामध्ये या ठिकाणी तो प्रेझेंट असतो. ह्याची जी काही लालवी आहे ती काय स्विमिंग करते पोहते परंतु द मेटामॉर्फोस इंटू सिलेंट्री अदर. बघा हे जे काही मेटामॉर्फोस म्हणजे लालवी टू अदर कंडिशनमध्ये आपण ते पाहायला भेटते. बॉडी जे आहे कवरिंग आहे ते कसं बघा इथे टेस्ट अँड ट्युनिकने ते बनलेलं आहे आणि दिस इज अ कवरिंग लाईक अ स्किन. बघा एक स्किन सारखं त्याचं कवरिंग आहे. हा जो ॲनिमल आहे तो कसा आहे हार्मोफ्रॉडेट आहे. मेल अँड फिमेल सेम प्रेझेंट आहे. याचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे ते बघा डॉरिओरम आणि हल्दीमॅनिया हे काही याचं चांगलं एक्झाम्पल आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. पुढे बघा स्टेफॅलोकॉर्डेटा हे त्याचं सेकंड सब फायलम आहे. याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं बघा नोटोकॉर्ड प्रेझेंट एंटायर बॉडी रेंज आत. बघा बॉडी रेंजमध्ये जे काय नोटोकॉर्ड आहे या ठिकाणी काय या ठिकाणी प्रेझेंट आहे बघा या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. ओके.
स्मॉल फिश लाईक मराइन ॲनिमल, समुद्रामध्ये राहतो फिश सारखा असतो. त्यानंतर बघा लार्ज फॅरिंग्स हॅव्हिंग गिल स्लिट. बघा हा जो कप्पा आहे या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं जे काही फॅरिंग्स आहे या ठिकाणी प्रेझेंट आहे. बघा या ठिकाणी हा जो पार्ट आहे या ठिकाणी गिल स्लिट म्हणून सांगितलं गेलेलं आहे. आणि हा जो ॲनिमल आहे तो कसा आहे युनिसेक्शुअल, म्हणजे मेल आणि फिमेल या ठिकाणी काय वेगळा असणार आहे. आणि याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय एक्झाम्पल या ठिकाणी ॲम्फिऑक्सस. काय एक्झाम्पल या ठिकाणी असं ॲम्फिऑक्सस हे काय असं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं. नेक्स्ट आहे बघा सब फायलम व्हर्टिब्रेट आहे. याच्यामध्ये बघा सायक्लोस्टोमॅट हे काय एवढं महत्त्वाचं नाहीये. मग आपण हां, हे महत्त्वाचं आहे बघा. क्लास स्पायसेस. आता स्पायसेस म्हटल्यानंतर याच्यामध्ये ऑलमोस्ट जे काही ॲनिमल येतील बघा, ऑलमोस्ट जे काही ॲनिमल आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात, तर ते सर्व काय असतात याच्यामध्ये फिश. काय असतात या ठिकाणी फिश. मग ह्याच्यामध्ये आपण सर्वांना माहीत पाहिजे की गिल स्लेट असणारे फिन्स याचा यूज स्विमिंगसाठी केला जातो. या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिस आर कोवर्ट ब्लडेड ॲनिमल. त्याला एक स्पेशल शब्द आहे बघा पॉइकिरोथम्स. बघा पॉइकिरोथम्स म्हणजे सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय कोवर्ट ब्लडेड ॲनिमल. त्यानंतर बघा पुढे काय शब्द सांगितलाय, हे जे पाचीमध्ये ॲनिमल आहे ते कसे या ठिकाणी ॲक्वेटिक ॲनिमल आहे जे फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात ॲज वेल ॲज मानमध्ये सुद्धा राहतात. पुढे बघा हे जे बॉडी आहे ते कशा आहे बघा स्पिंडल शेप आहे. कशा या ठिकाणी स्पिंडल शेप आहे टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. बघा तुम्ही जर पाहिलं तर बॉडी जी आहे ते बघा कशी शेप आहे या ठिकाणी स्पिंडल शेप. ज्याला आपण स्पिंडल शेप म्हणजे याला असा शेप म्हणतो बघा या ठिकाणी. म्हणजे बघा या ठिकाणी असं सांगायचं झालं तर बघा हा स्पिंडल शेप झाला. ओके. आणि हे जे काही जे फिन्स असतात असे बघा याचे जे काही फिन्स असतात ते काय करतात या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी उपयोग करतात. म्हणजे पाणी जे आहे ते पुढं स्विमिंग केल्यामुळे जे आहे ते पाणी मागे ढकलून ते पुढे काय होतात ते सरकतात. म्हणून त्यांना बॉडी कशी याची स्पिंडल शेप असं म्हणलं गेलं आहे. पुढे बघा कोट ब्लडेड ॲनिमल आहे पण म्हणून तर थर्मोरेग्युलेशन म्हणले गेले. पुढे काय म्हणलं बघा दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. बघा फिन्स म्हणजे काय, हा जो पार्ट आहे हा जो पार्ट असेल हा असेल किंवा हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज फिन्स. काय म्हणतात फिन्स. काही पेअर्ड आहेत म्हणजे जोडे आहे, काही एकच सिंगल आहे फक्त. आता हा जो आहे सिंगल असेल परंतु हा पार्ट कसा आहे या ठिकाणी दोन आहेत म्हणून काय म्हणले पेअर. आणि याचा वापर कशासाठी केला जातो ते स्विमिंग पोहण्यासाठी ते त्याचा यूज करतात. पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे जी काय स्केल आहे याची एक्झस्ट करतो इन द फॉर्म ऑफ स्केल. स्केल म्हणजे काय आपण त्याला म्हणणं खवले असं म्हणतो. काय म्हणतो या ठिकाणी खवले असं म्हणतो. आणि हे जे काही एंडोस्केलेटन आहे ते कसं बनले या ठिकाणी कार्टिलाजिनस किंवा बोनी. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्टिलाजिनस म्हणजे काय ते त्याचं मेड अप ऑफ कार्टिलेज आणि बोनी म्हणजे काय ते त्याचं मेड अप ऑफ बोन. ते कशाने बनलेलं या ठिकाणी बोनने बनलेलं आहे म्हणून त्याचा शब्द वापरला कार्टिलाजिनस आणि बोनी. पुढं हे जे याच्यामध्ये येणारे जे काही ॲनिमल आहेत ते कशाने रेस्पिरेशन करतात या ठिकाणी गिल्स कल्ले आपण तर म्हणतो. बघा काही ॲनिमल जे आहे ते कशा या ठिकाणी ह्याच्यामध्ये फिश कसे आहे बघा ओव्हीपॅड्स. तर ओव्हीपॅड्स म्हणजे काय ठिकाणी इट इज अ लेज बाय एग अंडी घालतात. ओके. याचं एक्झाम्पल बघा सांगितले रोहू फिश असेल पॉम्प्लेट सी हो शार्क इलेक्ट्रिक रे स्टिंगरे हे सगळे कतरा वगैरे हे सगळे एक्झाम्पल आपल्याला कशामध्ये बघायला भेटतात तर या ठिकाणी क्लास जे आहे पायसेस मध्ये आपल्याला ते पाहायला भेटतात. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट आहे क्लास ॲम्फिबिया. आता ॲम्फिबिया आल्यानंतर ना साहजिक आहे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा फ्रॉग. काय एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी फ्रॉग जे आहे हे याचं काय गुड एक्झाम्पल आहे. बघा काय म्हणलं या ठिकाणी दिस ॲनिमल आर स्ट्रिक्टली ॲक्वेटिक ड्युरिंग लार्वल लाईफ. बघा जेव्हा हा जो टॅडपोल आपण त्याला म्हणूया थोडक्यात तो कोणत्या फॉर्मला बघा ॲक्वेटिक अँड परफॉर्म ओनली ॲक्वेटिक रेस्पिरेशन. बघा हे जे काही रेस्पिरेशन करतात ते कसे करतात या ठिकाणी ॲक्वेटिक रेस्पिरेशन आपल्याला करायला करताना आपल्याला पाहायला भेटतं. बघा परंतु हा जो फ्रॉग आहे तो पाण्यामध्ये पण राहतो जमिनीमध्ये पण राहतो. म्हणजे पाण्यामध्ये पण रेस्पिरेशन करतो ॲज वेल ॲज तुम्ही जर पाहिलं तर जमिनीत सुद्धा या ठिकाणी टेरेस्ट्रियल रेस्पिरेशन सुद्धा एरियल रेस्पिरेशन सुद्धा आपल्याला करताना पाहायला भेटतं. ह्याचे बघा दे हॅव टू पेअर ऑफ ओपन डिजिट्स आर विदाउट क्रॉस. आता डिजिट म्हणजे काय ह्याचे जे काही पाय आहेत ओके तर पाय तर त्याला आपण डिजिट वगैरे असं म्हणलं जातं. काय म्हणतात ठिकाणी डिजिट असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये एक्झोस्केलेटन जे आहे ते काय या ठिकाणी ॲब्सेंट आहे. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. बघा हे जे काय स्किन असते कशी असते मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे काय ओरसर. स्किन कशी असते या ठिकाणी ओरसर असते
ओके. बॉडी स्ट्रक्चर याच्यामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये जो नेक रिजन आहे तो काय या ठिकाणी ॲब्सेंट आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे काय याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. मग आयज आर प्रॉमिनंट विथ आयलिड म्हणजे बघा आयलिड ते म्हणजे मुख्य पॉइंट आहे. एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. परंतु त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर पाहिलं कान वगैरे नसतात परंतु कानाच्या ऐवजी या ठिकाणी काय असतात हा जो पार्ट आहे तर ते काय या ठिकाणी टिम्पॅनम असं म्हणलं गेले. बॉडी जे काही रेग्युलेशन आहे ते कसं बघा कोड ब्लड आहे. कसं आहे ठिकाणी बॉडीचं रिस्पिरेशन सॉरी रेग्युलेशन कोड ब्लडेड आहे. मग सांगितलं म्हणून पॉइक्युलोथर्मिक आहे. रिस्पिरेशन बघा ड्युरिंग टॅडपोल लार्वा स्टेजमध्ये गिल्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. बट इन अदर बाय स्किन इन वॉटर अँड बाय लंग्स व्हेन ऑन लँड. बघा जेव्हा ते लार्वा स्टेजमध्ये असतात तेव्हा ते गिल्सने रिस्पिरेशन करतात. पण जेव्हा ते जमिनी वगैरे राहतात तेव्हा ते रिस्पिरेशन कशाने करतात या ठिकाणी लंग्सने आपल्याला करताना पाहायला भेटतात. ह्याच्यामध्ये बघा रिप्रोडक्शन तुम्ही जर पाहिलं एक लार्वा पुप्पा आणि मेटामॉर्फोसिस झालं पाहिलं. एक्झाम्पल बघा फ्रॉग, टोड आणि सॅलमांडर हे आहे. हे जे आहे या ठिकाणी कशाचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतात. हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचे आहेत एम्फिबियाचे आपल्याला पाहायला भेटतात. बघा नेक्स्ट आहे बघा क्लास रेप्टिलिया. बघा नेक्स्ट काय या ठिकाणी क्लास रेप्टिलिया. आता रॅप्टर्स म्हणल्यानंतर साहजिक आहे वाघ, लिझर्ड, दिले, स्नेक हे सगळे एक्झाम्पल याचे आपल्याला पाहायला भेटतात. मग या ठिकाणी काय म्हणले अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ एनिमल इव्हॉल्युशन दीज आर द फर्स्ट टू टेरेस्ट्रियल एनिमल विथ क्रिपिंग मुवमेंट फ्युअल इक्वेटिक. बघा हा पहिला इव्हॉल्युशनचा अभ्यास केला उत्क्रांतीचा अभ्यास केला तर पहिले जे काही एनिमल आहेत ते कोणते येतात त्याच्यामध्ये रेप्टाइल्स आपल्याला पाहायला भेटतात. काही पाण्यामध्ये पण राहतात. ह्याच्यामध्ये जे काय ब्लड जे आहे याचं ते कसं आहे बघा कोल्ड ब्लड आहे. कसं आहे ब्लड याचं कोल्ड ब्लड थंड आहे. ह्याच्यामध्ये जे अपेंडेज आहे बघा टू वीक पेअर ऑफ लिम्स. पाय लिम्स म्हणजे पाय. डिजीज आर प्रोव्हाइडेड विथ क्रॉस. बघा ह्याच्यामध्ये क्रॉस पेजेस असतात. दे क्रीप ऑन लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. पुढे बघा ह्याचं जे एक्झोस्केलेटन आहे बघा देअर स्किन इन ड्राय अँड स्केरी. बघा ह्याची जे स्किन आहे ती कोरडी असते आणि स्केरी म्हणजे खवले असतात. ओके. बॉडी स्ट्रक्चर सांगायचं झालं तर बघा नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. बघा हेड अँड ट्रंकच्या मध्ये काय प्रेझेंट असतं या ठिकाणी नेक या ठिकाणी प्रेझेंट असतं. एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट. बघा सापाला कान वगैरे नसतात सगळ्यांना माहित आहे. रिस्पिरेशन कशाने करतात या ठिकाणी तर ते रिस्पिरेशन कशाने करतात लंग्सने करतात. हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि लास्ट वन याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर टॉर्टॉइस रिझल्ट किंवा स्नेक हे सर्व याचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतात. कशामध्ये रॅप्टाइल्समध्ये. त्यानंतर बघा बघा त्यानंतर आपण सांगायचं झालं तर बघा क्लास एव्हज म्हणून ह्याच्यामध्ये सर्व पक्षी येतात. ऑल दिस बर्ड्स आर प्रेझेंट इन द क्लास एव्हजमध्ये. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर दिस व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर एअर लाईफ. म्हणजे सांगायचं बघा दिस ॲनिमल्स आर वर्म ब्लडेड. वर्म म्हणजे काय ह्यांचं जे ब्लड आहे ते कसं आहे गरम आहे. ओके. आणि मेंटेन द बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि बॉडीचे काय टेम्परेचर जे आहे ते काय करतात थर्मो रेग्युलेशन म्हणून कॉन्स्टंट ठेवतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा सेम आपण माशासारखं आपण म्हणूयात स्पिंडल शेप ह्याचा असतो आणि ते मिनिमाइज एअर रेजिस्टन्स दोन्ही फ्राय. मग आपण पाहिलं की वॉटर रेजिस्टन्स तसं हे एअर रेजिस्टन्स करतात जेव्हा ओढण्यासाठी. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. बघा हा हेड पॉइंट झाला. हा जो याचा हा जो पार्ट हा नेक झाला आणि हा जो लोअर पार्ट आहे हा काय झाला या ठिकाणी ट्रंक. जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक. बघा हे जे जबडे आहेत तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं या ठिकाणी बीक म्हणजे चोचेमध्ये झालं तुम्हाला पाहायला भेटतं. मग हे जे ॲनिमल कसे या ठिकाणी वर्म ब्लडेड आहे. गरम यांचं ब्लड असतं. ब्लड यांचं कसं असतं या ठिकाणी गरम असते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढे मग काय म्हणलं या ठिकाणी फोर लिम्स जे पुढचे पाय जे आहेत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं या ठिकाणी विंगमध्ये म्हणजे पंखामध्ये झालेलं आहे. डिजीज आर कोव्हर्ड विथ स्केल म्हणजे खवड्यामध्ये या ठिकाणी झालं बियर जॉसमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे काय म्हणलं बघा एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेटर. बघा हे जे काही पंख वगैरे जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. रेस्पिरेशन कशाने करतात या ठिकाणी तर बघा लंग्स एडेड बाय एअर सॅक. ह्याच्यामध्ये काय पाहिजे असते हा जो पार्ट त्याच्यामध्ये एअर सॅक असतात त्याने ते काय करतात त्या ठिकाणी रेस्पिरेशन करतात. आणि रिप्रोडक्शन जे आहे बघा तुम्ही जर पाहिलं तर ओव्हीपॅरिस हे अंडी पण घालतात. पॅरेंटल केअर म्हणजे फिमेल जे आहे या ठिकाणी जे काय त्यांना जे काही पिल्लं असतील त्यांची काय करते या ठिकाणी काळजी घेत असते. एक्झाम्पल बघा पिकॉक, पॅरेट, पिजॉन, डक्स, पेंग्विन हे सगळे जे काही एक्झाम्पल आहेत पेंग्विन वगैरे हे सगळं एक्झाम्पल कशामध्ये या ठिकाणी यूजमध्ये आपल्याला आलेलं पाहायला भेटतात. ओके. आणि लास्ट या ठिकाणी आहे क्रास मॅमिलिया ज्याचं एक्झाम्पल आपण स्वतः आहे ते म्हणजे काय ह्युमन.
ह्युमन जे आहे या ठिकाणी क्लास मॅममध्ये आपण आलेलं पाहायला भेटतं. या ठिकाणी बघा वटवाघूळ जो आहे सगळ्यात सर्वांना थोडंसं कन्फ्यूज होतात काही विद्यार्थी, की बॅट्स म्हणजे वटवाघूळ हा पक्षी आहे. ओके. मग या ठिकाणी पक्षी आहे, तर मग क्लास मेंबर्समध्ये कसं काय याला कन्सिडर केलं गेलं? तर बघा वटवाघूळ जो आहे तो पिल्लांना जन्म देतो आणि हवेमध्ये तो उडतो बरोबर आहे, परंतु तो पिल्लांना जन्म देतो आणि इट इज ऑल्सो प्रेझेंट मॅमरी ग्लँड्स आपण त्याला म्हणूयात आणि इट इज प्रोड्युसिंग यंग वन. ओके. म्हणून वटवाघूळ जो आहे हा पक्षी असून सुद्धा त्याला क्लास मेंबर्समध्ये कन्सिडर केलं जातं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा काय म्हणलं या ठिकाणी, की त्याचे मेनली टेरेस्ट्रियल जमिनीवर राहतात, काही ॲक्वेटिक पाण्यामध्ये राहतात, काही हवेमध्ये सुद्धा राहतात. जसं या ठिकाणी याचं गुड एक्झाम्पल आहे बॅट. ओके. आपलं जे काही ब्लड आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपलं जे काही ब्लड आहे, ते कसं आहे, वॉर्म ब्लड आहे, गरम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सांगितले बघा, स्पेशल फीचर आपण त्याला म्हणूयात, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. मग या ठिकाणी जे काही मॅमर्स आहे, याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, या ठिकाणी मॅमरी ग्लँड प्रेझेंट असते आणि मॅमरी ग्लँड प्रोड्युसिंग द मिल्क आपण त्याला म्हणलं तरी असं म्हणलं तरी चालेल. बॉडीची काही याची डिव्हाइड होते, बघा कशी होते या ठिकाणी हेड, त्यानंतर नेक, ट्रंक आणि लास्ट वन बाय टेल. याचं गुड एक्झाम्पल आपण मंकी म्हणू शकतो. आपण याचं गुड एक्झाम्पल काय म्हणू शकतो? मंकी जे आहे याचं गुड एक्झाम्पल आपण त्याला म्हणू शकतो. पुढे काय म्हणू का? डिजीज आर प्रोव्हाइडेड विथ नेल, क्लॉज अँड हूड्स. बघा नखं वगैरे याच्यामध्ये कन्व्हर्जन झालं आपल्याला पाहायला भेटतं. एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ हिअर ऑर फर. बघा हे जे काही एक्झोस्केलेटन जे आहे आपल्याला बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर काय प्रेझेंट त्याच्यामध्ये हिअर प्रेझेंट, केस प्रेझेंट आहे, काही ठिकाणी फर प्रेझेंट आहे. जसं की बघा तुम्ही जर ॲक्वेटिक ॲनिमल जर पाहिले, ॲक्वेटिक ॲनिमल ओके, तर ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये काय प्रेझेंट असतं, या ठिकाणी फर वगैरे जे आहे ते या ठिकाणी प्रेझेंट असतात. साहजिक ह्युमन आहे, तो ह्युमन जो काही रेस्पिरेशन करतो, तो ह्युमन कशाने रेस्पिरेशन करतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कशाने करतो या ठिकाणी? लंग्सने. कशाने रेस्पिरेशन करतो या ठिकाणी? लंग्सने करतो. हे माहीत असणं गरजेचं आहे. पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर बघा काही ॲनिमल जे आहेत ते कसे ओव्हिपॅड्स आहेत, अंडी घालतात. मेजॉरिटी ऑफ विव्हिपॅड्स म्हणजे काय या ठिकाणी पिल्लांना जन्म देतात. बघा ऑलमोस्ट जे काही ॲनिमल आहेत मॅमल्स ते काय करतात या ठिकाणी पिल्लांना जन्म देतात. बर्थ टू लाईव्ह यंग. ओके. आणि इथं अजून एक मस्त महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे बघा. मॅमरी ग्लँड जे आहे बघा या ठिकाणी मॅमरी ग्लँड इज सिक्रेटिंग इन द मिल्क. मॅमरी ग्लँड जे आहे ते पिल्लांना जी न्यूट्रिशन म्हणून प्रोव्हाइड म्हणून या ठिकाणी काय सिक्रेट करतात या ठिकाणी मिल्क सिक्रेट करताना आपल्याला पाहायला भेटतात. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा पहिलं एक्झाम्पल दिले एलिफंट, सेकंड एक्झाम्पल दिले बघा ह्युमन, थर्ड आहे कंगारू, डॉल्फिन, बॅट. हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते सर्व एक्झाम्पल आपल्याला या क्लास मॅमॅलियामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर बघा या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर कोणती असते तर त्या बघा कोऑर्डिनेट्स अँड नॉन कोऑर्डिनेट्स आपण ज्याला म्हणतो. हा जो डिफरन्स आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन किंवा डायग्रामचा जो काही चार्ट जो आहे तो माहिती सुद्धा आपल्याला असणं माहिती म्हणजे प्रत्येक फायलमचं एक्झाम्पल काय आहे ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. या ठिकाणी थांबूयात.